प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. आज पास्टर्स डे आहे आणि जे सर्व पास्टर आहेत त्यांना हॅपी पास्टर्स डे. आज पुन्हा एकदा परमेश्वर अद्भुतरित्या प्रत्येकाची भेट घेणारच आहे. पण ती भेट घेण्याच्या आधी जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, जर समस्या असतील, जर काही संकट असतील, जर काही प्रार्थना असतील तर त्या ठिकाणामध्ये खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तो व्हॉट्सअप नंबर आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही अद्भुत कार्य घडलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणामध्ये तुमच्या जीवनामध्ये घडलेली साक्ष देखील त्या नंबरवर, तो व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999. आणि चौथा नंबर आहे 9922882179. तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. आणि मागील आठवड्यातच पास्टर खामगावला या ठिकाणामध्ये मीटिंग चालू होती. त्या ठिकाणामध्ये त्या मीटिंगमध्ये एक मुलगी आली होती. ती मुलगी तिच्या जीवनामध्ये खूप त्रस्त होती आणि तिला असं वाटत होतं की तिचं जीवन संपवावं, कारण की इतकं टेन्शन तिच्या जीवनामध्ये होतं. पण त्या परिस्थितीमध्ये ती त्या ठिकाणामध्ये आली आणि त्या मीटिंगमध्ये पास्टरांनी जे वचन सांगितलं त्या वचनाच्या द्वारे त्या बहिणीच्या जीवनामध्ये इतकं कार्य केलं. आणि मीटिंग संपल्यानंतर तिने साक्ष सांगितली की आता यापुढचं माझं जीवन हे संपवण्यासाठी नाही तर येशूसाठी मी ते वापरणार आहे आणि त्या वचनाच्या द्वारे मला पुन्हा जीवन जगण्याची उभारी मिळाली. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं की तिची जी बहीण आहे तिचा किडनीचा प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत आणि डॉक्टरनी रिपोर्ट्स वेगवेगळे किडनीचे सांगितलेत काढण्यासाठी. आणि त्या बहिणीने पास्टरांना फोन केल्यानंतर पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सगळे त्यांचे रिपोर्ट्स आले, ते सगळे रिपोर्ट्स देवाच्या कृपेने सगळे नॉर्मल आले. कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणामध्ये राहिला नाही. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीला जॉबची खूप गरज होती. खूप दिवसापासून ती त्या शोधामध्ये होती. त्या बहिणीने पास्टरांना फोन केला आणि जॉबसाठी प्रार्थना करण्यास सांगितली. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीला अद्भुत इतका सुंदर त्या ठिकाणामध्ये जॉब मिळाला. आणि ते पण वर्क फ्रॉम होम, म्हणजे घरून काम करणारा तिला जॉब मिळाला. आणि तिचं काम करत असताना ज्या कंपनीकडनं तिला मिळालं ते कंपनीचं काम करत असताना फोटो देखील तिने शेअर केला. आणि सर्व गौरव परमेश्वराला दिलेला आहे. आपल्या चर्चमधीलच ब्रदर शेखर यांची मुलगी रिचा ही मागच्या वर्षीच 12वी झाली होती. आणि 12वी होऊन 1 वर्ष आता झालं होतं. तिला नर्सिंगला ॲडमिशन पाहिजे होती. आणि ज्या ठिकाणामध्ये ॲडमिशन मिळत होती त्या ठिकाणामध्ये भरपूर पैशांची मागणी त्या ठिकाणामध्ये होत होती. आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणामध्ये ॲडमिशन घेतली नाही. पण ह्या सर्व परिस्थितीतून जात असताना वाघमरे कुटुंबियांनी एक सुंदरसं एक डिसिजन घेतलं. आणि परमेश्वराचं जे मंदिराचं बांधकाम, जे चर्चचं बांधकाम या ठिकाणामध्ये ते चालू आहे त्यासाठी त्यांनी पैसे दिले. त्या पैशाची गरज त्यांना होती, पण त्या गरजेकडे लक्ष न देता त्यांनी सर्वप्रथम परमेश्वराच्या मंदिरासाठी ते उभे राहिले. आणि परमेश्वराने अद्भुत कार्य केलं. आणि 15 दिवसापूर्वीच रिचाला अहमदनगर या ठिकाणामध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये आपल्याच संस्थेमध्ये त्या ठिकाणामध्ये उत्तमरित्या तिला ॲडमिशन मिळाली. कुठलेही जास्त पैसे त्या ठिकाणामध्ये भरावे लागले नाहीत. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. परमेश्वराचं अद्भुत वचन घेऊन येत असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोरे. बसू आपण. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला, कारण या दिवसामध्ये मोठं काम देव सर्वत्र करत आहे. नुसतं भारतापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं विशिष्ट जिल्ह्यापुरतं आपलं काम मर्यादित नाही. इस्रायलमधनं परवा एक व्यक्तीचा फोन आला आणि शुद्ध मराठीत बोलत होता. आणि त्याने प्रेयर रिक्वेस्ट दिला. तो म्हटला की मी यहुदी आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला मी स्वीकारले. आणि मग त्यांनी त्याच्या प्रार्थना विनंत्या सादर करत असताना मी अचंबित झालो. मला प्रश्न पडला की इस्रायलपर्यंत, एवढ्या लांबपर्यंत ज्या ठिकाणामध्ये येशूचं नाव जरी घेतलं तर त्या ठिकाणामध्ये त्या व्यक्तीला पकडून शासन करण्यात येतं. परंतु त्याही ठिकाणामध्ये ख्रिस्त पोचला. त्याही लोकांना देवाच्या वचनाची ओळख पटू लागलेली आहे. म्हणजे जबाबदाऱ्या आपल्या वाढत चाललेल्या आहेत. जसं वचन वेगवेगळ्या भागामध्ये जाईल ना, तसं या लोकांसाठी प्रार्थना करून त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य यावं आणि त्यांनी देवावरती प्रेम करावं
याच्यासाठी एक तळमळ आमच्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर जगामध्ये काय असेल ना, तर आमच्याकडं देव असणं, येशू असणं फार गरजेचं आहे बरं का. शिक्षण नसेल, पैसा नसेल, ओळख नसेल, मोठा हुद्दा नसेल, पण जर तुमच्याकडे येशू असेल तर तुम्ही जगामध्ये सगळ्यात धनवान लोक आहात. सगळ्यात धनवान बरं का, आणि सगळ्यात सुंदर लोक तुम्हीच आहात. आमेन. ज्यांच्याकडे येशू आहे ते सुंदर आहेत बरं का. हालेलुया. ज्यांच्याकडे नाही ना, ते किती सुंदर दिसले तरी ते सुंदर नसतात, है की नाही. हालेलुया. मला कधी कधी असं, आता मी जातो तर मला असं वाटतं मी हिरो झालो का काय. एवढे येतात लोक फोटो काढ, मी म्हटलं चेहरा तर माझा एवढा सुंदर नाही. मग मला कळलं की येशू सुंदर आहे, हालेलुया. तो आपल्या बरोबर आहे. Amen. चढाओढ लागते लोकांची तुमच्या बरोबर राहण्यासाठी. हे तुमचं शारीरिक सौंदर्य नाही, आत्मिक. आमेन. तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक, याच्यामुळं लोक त्या ठिकाणात तुम्हाला ओळखते. म्हणून पेत्र म्हणतो, सुंदर नामे दरवाजाजवळचा लंगडा भिकारी. माझ्याकडे सोनं रूप काही नाही. जे आहे ते तुला देतो. काय दिलं त्यानं? येशू. आणि उड्या मारत मंदिर. तो आधी भिकारी होता, सुंदर नव्हता म्हणून नाव तर सुंदर नामे दरवाजा, पण सुंदर नव्हता. पण येशू मिळाल्यावर त्याला कळाला तर मी पण सुंदर आहे, हालेलुया. आणि त्याने चर्चमध्ये एंट्री केली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, फक्त सुंदर लोकच चर्चमध्ये असतात. हालेलुया. जे चर्चमध्ये ते कोण आहेत? सुंदर. ते सुंदर आहेत कारण देवानं तुम्हाला घडवलं, रचलं, आमेन. हालेलुया. त्यानं तुम्हाला आकार दिला. आमेन. तो तुमची रचना करतो, तो तुमच्यावरती प्रेम करतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती का, जगातला सर्वशक्तिमान व्यक्ती आमच्यावर प्रेम करत आहे. आमेन. एक अद्भुत ताकद त्याच्यामध्ये, सामर्थ्य त्याच्यामध्ये, तो आमच्यावरती प्रेम करतो. माणूस निराश का होतो माहिती का, त्याला कळतं जग मला नाकारतं. निराशेचं कारण काय, लोक मला रिजेक्ट करत आहे, नाकारत आहे. परंतु जेव्हा तुम्ही येशूकडे पाहताना त्यास कळतं, एवढी मोठी व्यक्ती ती माझ्यावरती प्रेम करते, ती मला आपलंसं करते. मग याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट जगामध्ये कोणती आहे? तुमच्या निराशेचं कारणच तुम्हाला येशू समजला नाही. जेव्हा तुम्हाला येशू समजतो ना, त्यास तुम्ही डिप्रेशनमध्ये नसता, ॲप्रेसिएशन मध्ये असता, नाही का. हालेलुया. कौतुक करण्यामध्ये सगळा वेळ त्याच्यात खर्च करता, की आराधना करताना सुद्धा सारं लक्ष देवाकडे लागतं. आज माझा विषय तो नाही. आज असं म्हणतात पास्टर डे आहे. मी तर मानतो 365 दिवस पास्टर डे असतो, नाही का. हालेलुया. पास्टर डे पण म्हणतात आज पास्टर डे का, तर आता सगळेच डे निघाले. पहिले मला आठवतं फक्त किती चिल्ड्रन डे कधी असतो? 14 नोव्हेंबर. 2 नोव्हेंबर मेलेल्यांसाठी असतो, नाही का. 14 नोव्हेंबरला तेवढंच एक होतं. मग मदर डे आला, मग फादर डे आला, मग युथ डे आला, आता पास्टर डे पण आला. कुठून माहीत नाही, पण काढला त्यांनी. सगळ्यांचेच काढायचे तर आमचं पण असू दे, हरकत नाही. परंतु त्या निमित्तानं आज एक आदर्श पास्टर आणि एक आदर्श मंडळी, मला माहिती की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी इतक्या मोठ्या मोठ्या मंडळांमध्ये जातो, तर त्या मंडळांमधले पालक मला येऊन सांगतात की आम्ही तुमचं ऐकत होतो, वाटत होतं तुम्ही कधीतरी आमच्याकडे यावं. त्यास मी डोक्याला हात लावतो. मला ज्यांच्याकडे जावंसं वाटतं आणि मला सांगावंसं वाटतं की या चर्चमध्ये मला जायचं, त्या चर्चमधले लोक वेटिंगला असतात. ते म्हणतात की देवा त्यांना आमच्याकडे पाठव. पुष्कळ पाळक लोक देवाचं वचन ऐकत आहे, मंडळ्या लोक देवाचं वचन ऐकत आहे. परंतु एक आदर्श चर्च आणि एक आदर्श पाळक, या निमित्तानं पाळकानं कसं असावं, मंडळीनं कसं असावं, आणि देव सेवकाकडे पाहून कुठली देवाची भावना, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. पाळकाला, मनुष्याला देव माहीत नसतो, परंतु पाळक किंवा सेवक हा मनुष्याला देवाचं स्वरूप दाखवण्याचं काम करत असतो. लक्षात ठेवा, तो माणूसच असतो. एक साधारण माणूस जो तुमच्यामध्ये बसणार असतो, परंतु देव त्याला हाक मारतो आणि देव त्याला त्याच्या सेवेची जबाबदारी सोपवतो. आणि लक्षात ठेवा, जर मंडळी आंधळी असेल मग त्याला देव दिसणारच नाही ना. देव दाखवण्याचं काम त्यांना करावं लागणार. त्यांनी स्वर्गाच्या राज्यामध्ये पोचावं,
देवाचा उद्देश त्यांना समजावून सांगावा, या सगळ्या गोष्टी देव एका मध्यस्थामार्फत, जो पृथ्वी तलावरती मध्यस्थ आहे, त्या मध्यस्थाच्या मार्फत देव त्याचं काम करत असतो. आता देवाला पण पृथ्वी तलावरती काम करण्यासाठी, त्याचं सामर्थ्य प्रगट करण्यासाठी कोणातरी एका व्यक्तीची गरज असते, जो त्याच्याजवळ राहील, त्याचं मत समजावून घेईल, देवाचा उद्देश काय लोकांना तो प्रगट करेल. आता पूर्वी स्वतः देव मानवाला भेटण्यासाठी येत होता, आपलं मत सांगत होता, परंतु मानवामध्ये आणि मनुष्यामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यास देवानं एक मध्यस्थ म्हणून या ठिकाणामध्ये पृथ्वी तलावरती ठेवला. मग त्याला सेवक, प्रॉफिट, संदेष्टे, कालांतरानं जसा मोशे होता, मोशेला त्याने सांगितलं की नाही, आता याजक नेमले पाहिजेत, मंदिर असावं, त्या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी याजक असावे. तर आजची गोष्ट आम्ही पाहणार आहोत, मी त्याचवर एक मेंढपाळ नेमीन. ऐका, देवाच्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वजण कोण आहोत, तर त्याची मेंढर आहोत, नाही का. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर मेंढपाळ म्हणजे आम्ही त्याची. पण मेंढपाळ दोन असतात. एक मेंढपाळ जो मेंढरांच्या पुढे राहतो, आणि दुसरा मेंढपाळ मागून जर चुकलेलं मेंढरू परत कळपात राहण्यासाठी आकडी आणि काठीने त्याला ओढून आणतो, तो दुसरा मेंढपाळ आहे. तसं पुढचा मेंढपाळ जर कोण असेल तर प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या मार्गाने आम्हाला चालायचं. जिकडं मेंढपाळ जाईल त्याच्या मागं मागं मेंढराने जायचं. पण पाठीमागं पण एक मेंढपाळ आहे ना. मला वाटतं वचन वाचू म्हणजे आपण पुढे जाणार आहोत. निर्गमाच्या इर्मयाच्या पुस्तकामध्ये, इर्मयाचा ग्रंथ, त्याचा 23वा अध्याय आणि त्याची 3 आणि 4 वचनं. इर्मयाचं पुस्तक 23वा अध्याय 3 आणि 4 वचन. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला, त्या देशातून त्यांचा अवशेष जमा करीन, व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्याचवर मेंढपाळ नेमीन, ते त्यास चारितील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतात. फार सुंदर सांगितलेलं आहे. पहिल्या भागामध्ये असं म्हटलं, मी त्या देशामध्ये जिकडं कुठं मेंढरं विखुरलेली आहेत, अशा प्रत्येक देशामध्ये, ऐका बरं का, देवानं त्याची मेंढरं सगळीकडे विखरून टाकली. आणि विखरून टाकण्याचं कारण काय? का मेंढरं विखरली गेली? ही मेंढरं आपल्या मर्जीप्रमाणे चालत होती. त्यावेळेस देवाला असं वाटलं की आता यांची पांगापांग झाली पाहिजे. जेव्हा मनुष्य देवाच्या योजनेमध्ये, इच्छेमध्ये राहत नाही, वचनाप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालण्याचं ना करतो, त्यास देव त्यांची पांगापांग करतो. मेंढरं पांगून टाकतो, वेगवेगळ्या ठिकाणामध्ये पाठवून देतो. पण देव तो देव आहे, त्याला त्याच्या मेंढरांची काळजी आहे. मग त्यानं काय म्हटलं, ज्या देशामध्ये विखुरले गेले त्या देशात परत त्या देशामध्ये, बरं का, ज्या देशात विखुरले गेले त्या देशात मी त्यांना पुन्हा एकत्र करेल. म्हणजे मी होतो सोलापूरचा, मी होतो पुण्याचा आणि तुम्ही होते, पण विखुरली होती मेंढर. मग देवानं काय केलं, या सगळ्या मेंढरांना एकत्र केलं आणि मला पुण्यावरून बोलवलं आणि म्हटलं, इथल्या मेंढपाळांचं नेतृत्व तू कर. समजतंय का तुम्हाला? देवाची योजना आहे, देवाचा हेतू समजा. प्रत्येक याजक, प्रत्येक मेंढपाळ, पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगेल, ज्या विखुरलेल्या मेंढरांना देव एकत्र करतो. एकत्र करण्याचा हेतू पण त्याने फार स्पष्ट सांगितलाय. वाचा बरं, म्हणजे तुम्हाला समजेल. मी ज्या देशात आपला कळप हाकून लावला, त्या देशातून त्याचा अवशेष जमा करील, व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात. आता आमचा मेंढवाडा कुठला? शिलो, की नाही? आमचा मेंढपाळ तो हाकून लावलेली मेंढरं मी मेंढवाड्यात आणेल. मग आज बऱ्याच ठिकाणातनं कुठून आलीत बरं का मेंढर, वेगवेगळ्या ठिकाणातनं. तुम्हाला इकडं देवानं हाकून लावलं, म्हटलं जा. कशासाठी? तिथं एक मेंढपाळ मी त्यास नेमेल. म्हणून तुमचं विजन, तुमची व्याप्ती स्वप्नाची फक्त सोलापूर नाही, तुमची व्याप्ती असल्या सगळ्या विखुरलेल्या मेंढरांना एकत्र करणं हे देवाचं काम आहे. त्याच्यासाठी मेंढपाळ असतो. मेंढपाळ एका विशिष्ट कळपासाठी नसतो राखून.
त्याचं स्वप्न, देवाचं स्वप्न पूर्ण करणं हे त्याचं काम आहे. आणि तो काय करतो माहिती का, सगळ्या मेंढरांना आणि विखुरलेल्या मेंढरांना एका मेंढवाड्यामध्ये आणतो. मग कदाचित आपलं इथं एक असणारा मेंढवाडा आहे. मेंढवाडा म्हणजे चर्च आहे. मी याजकाला सांगत आहे, पाळकाला सांगत आहे, मी स्वतःला जो उपदेश करत आहे आणि मंडळीला उपदेश करत आहे, त्या मंडळीला उपदेश करत असताना एक आदर्श चर्च कोणतं, जे कळपामध्ये राहतं, ज्या ठिकाणात प्रभूनं त्यांना पाठवलं, ज्या ठिकाणामध्ये त्यांना एकत्र केलं, आणि जिथं देवानं नेमलेला याजक, कोणी नेमला? देवाने. याजक कोणी नेमला? देवाने नेमला. कशासाठी नेमला? खाली लिहिले, कशासाठी नेमला? मी त्याचवर मेंढपाळ नेमेन. कोण नेमतो? परमेश्वर. ऐका, प्रत्येक मंडळीला जो याजक देवानं दिला तो देवापासून आहे. ती तुमची माझी निवड नाही. प्रत्येक याजक, प्रत्येक मेंढपाळ. मग मेंढपाळानं सुद्धा आपल्या मनाची खात्री करून घ्यायला पाहिजे. माझी मी पण खात्री करून घ्यायला पाहिजे. काय खात्री? देवानं मला शिलोवरती मेंढपाळ नेमलेला आहे. आता त्यांची जबाबदारी आहे, या मेंढरांची जबाबदारी आहे. प्रॉब्लेम होतो काय माहिती का, मेंढपाळ मेंढरांच्या स्वरूपावर जातो. मी जे बोलतोय ना ते बऱ्याच पाळकांना त्याचं महत्व कळणार आहे. आजचा संदेश मी आजपर्यंत माझी फार इच्छा होते की हे सगळं एकत्र येऊन कधीतरी सांगितलं जाऊ, पण कधी माझ्या डोक्यातच ते काय पास्टर डे कधीच येत नव्हता. तुम्ही पण मला सांगत नव्हता आणि माझ्या डोक्यात कधी येत नव्हतं. पण त्या निमित्तानं जेवढ्या जगातल्या मंडळ्या आहेत, मला माहिती आपला संदेश हा एवढ्या सोलापूर पुरता मर्यादित नाही, तो जगातल्या मंडळांशी निगडीत आहे. तर एक जगातल्या मंडळांना मला सांगायचं आहे, मेंढपाळ कधी कधी ज्या मेंढरांसंबंधानं सांगितलं ती कृष्ण मेंढर आहेत, किंवा त्या मेंढरांकडं देण्यासाठी लोकर नाही. ती मेंढरं दूध देत नाही, कातडी देत नाही, लोकर देत नाही. मग मेंढपाळाला काय वाटतं माहिती का, ही मेंढरं कसायला देऊन टाकावीत, म्हणजे याला सोडून जावं. कधी कधी मंडळी चर्च जी असती ना, ती मेंढपाळाला कुठल्याही प्रकारची लोकर देत नाही, म्हणजे दशांश देत नाही, अर्पण देत नाही. आता मेंढपाळाला स्वतःचं पोट असतं. मग त्याला काय वाटतं माहिती का, एवढी दरिद्री मेंढरं किंवा एवढी कृष्ण मेंढरं जी अशक्त आहे, त्यांच्यावर मी कशाला त्या कळपाचं मी राखण करेन. मग त्याच्या डोक्यामध्ये येतं की नाही, मला देवाने इथं नाही, मला दुसरीकडे कुठं तरी, जसं योनाला म्हटला निनिवेला जा, तो गेला कुठं? सेम प्रॉब्लेम आहे. लोक देव देतो ना, दिलेले लोक हे नेहमी दुर्बल असतात. ऐका, मी बिब्लिकल रहस्य सांगतोय मंडळीला पण आणि पाळकांना, सेवा करणाऱ्या सेवकांना. दावीद ज्यावेळेस त्याला देवानं राजा नेमलं ना, तर याच्या बरोबर आलेले सगळे लोक कर्जबाजारी, गरीब, दरिद्री होते, आणि देवानं त्याच्यावरती राजा नेमले, आणि हे लोक दाविदाबरोबर चालले. असं लिहिलं, दाविदाबरोबर चालता चालता ते सहस्रपती, शतापती आणि श्रीमंत बनले. याजकानं याजक पण करत असताना लोकांचं दारिद्र्य दूर करण्याचं काम त्यानं केलं पाहिजे, असं शास्त्रात लिहिलं. मी त्याच्यावर मेंढपाळ नेमेल. काय लिहिले पुढे वचनात तसं स्पष्ट दिलेलं आहे. मी त्याचवर मेंढपाळ नेमीन, ते त्यास चारतील, ते त्याला चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतात. असे ते पहिलं, मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला, त्या देशातून त्यांचा अवशेष जमा करेल, व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. काय होतील? वृद्धी पावतील. आता कळल सेवकांना, आता कळेल मंडळीला. मंडळी सुद्धा चालत असताना जर याजक तुम्हाला चारत आहे, म्हणजे काय? वचन देत आहे. फळ जर तुमच्यामध्ये यायला पाहिजे ना, तर मेंढपाळानं मेंढरांना चारलं पाहिजे, आणि मेंढरानं सुद्धा काय नुसतं बसून चालत नाही, त्यांनी चारा खाल्ला पाहिजे, म्हणजे देवाचं वचन ग्रहण केलं पाहिजे. फळ कसं येणार? कसं फळ तुमच्याकडे? मग अशी पाडे सिस्टर प्रार्थना करताना त्यांनी 2-3 वाक्य वापरली. त्यातलं एक वाक्य होतं, त्याने आम्हाला दशांश द्यायला शिकवलं, त्याने आम्हाला तुझ्या वचनावर चालायला शिकवलं. जी भावना होती त्यांच्यामध्ये की नाही, आम्ही सुद्धा पूर्वी असेच होतो. कसे होतो? विखुरलेले, सगळं आमचं उद्ध्वस्त झालेले, अशी आमची अवस्था होती. लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वरापासून आम्ही दूर जातो ना, देवाच्या संगतीपासून, सहवासापासून दूर जातो, तर त्याचं ताडण आम्हाला होतच. पण देव तो देव आहे हो, त्याला वाटत नाही त्याच्या लोकांनी दरिद्री अवस्थेमध्ये राहावं.
विपन्न अवस्थेमध्ये, कर्जबाजारी अवस्थेमध्ये राहावं, कधीच प्रभूला वाटत नाही. आता देवानं स्वर्गामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र करून ठेवलेल्या आहेत. कितीतरी मोठे आशीर्वाद स्वर्गामध्ये ठेवलेले आहेत. समृद्धी आहे, आरोग्य आहे, शांती आहे, समाधान आहे, बरकत आहे. माता देव याचं करणार काय? काय करणार ते ठेवून? समजा आता माझ्याकडे जर विचार केला, समजा खूप पैसा मला लोक द्यायला तयार आहे भारतातनं सगळीकडनं. आता तुम्हाला कळलं चर्च बांधायला लागल्यावर किती पैसे लोक द्यायला तयार आहे. आणि मी म्हटलं नाही काय नाही, बसायचं, यायचं, दरवेळी संदेश द्यायचा, गाणे गायचे आणि लोकांना पाठवून द्यायचं. ही बांधत असलेलं भवन तुमच्या लक्षात आलं असतं का? पण जेव्हा मला कळालं की लोक हे सगळं मला देण्यासाठी तयार आहे, त्याचे सुंदर असणारे आशीर्वाद लोकांमध्ये जावा असं माझी इच्छा होती आणि ते जायला लागले. देवाचं पण तसंच आहे. एवढे सगळे आशीर्वाद आहेत, एवढं सगळं, चांगल्या नोकऱ्या आहेत, चांगली घरं आहेत. आता जसं वाघमारे परिवारानं सांगितलं की त्या मुलीला रिचाला ऍडमिशन मिळत नव्हतं, देवाला द्यायचं होतं, पण त्याने 1 वर्ष फिरवलं. 1 वर्षामध्ये त्यांना कळलं की कुठल्या कॉलेजमध्ये गेले. ते म्हटले भली मोठी रक्कम सांगायची, एवढी मोठी रक्कम द्यायची. मोठ्या मुश्किलीने त्यांच्याकडे पैसे जमले होते. त्यांनी 50,000 काहीतरी जमवले होते आणि ते आले. एक दिवशी त्यांनी दिले 50,000 रुपये चर्चला बांधकामासाठी. मग तो देव आहे, तो म्हणतो तुम्ही देऊन बघा, मी देऊन बघतो. मग मेंढपाळ कधी कधी संदेश देतो, तो संदेश त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. विचार करा, ती 50,000 तिला कुठंच ऍडमिशन मिळणार नव्हतं. तिच्या ऍडमिशनसाठी लाखो रुपये लागणार होते. पण देव काय करतो, हा सगळा अवशेष जमा करतो आणि मेंढपाळ त्यांना चारण्याचं काम करतो. ही पाळकाचं जे काम आहे ना, हा पाळक मनुष्याला, मंडळीला निराशेच्या गर्तेमधनं काढून त्यांची आशेमध्ये स्थापनेचं काम करत असतो. आशेमध्ये त्यांची पुनर्स्थापना व्हावी, अशा ठिकाणामध्ये त्यांची स्थापना व्हावी की ज्या ठिकाणामध्ये त्यांची स्थापना केल्यानंतर त्यांच्या मनाचं नवीकरण होणार आहे आणि त्यांनी फळ द्यायला सुरुवात होणार आहे. आमचं जीवन फळ देणारं बनावं. मेंढपाळांना अशा प्रकारचं नेतृत्व करायचं असतं की त्यानं या मेंढरांना चालता चालता त्यांनी फलद्रूप व्हावं, ही भावना मेंढरांमध्ये निर्माण झाली पाहिजे. जी मेंढर फळच देऊ शकत नाही. मेंढरांमध्ये फळ येण्याचं कारण, न येण्याचं कारण काय? मेंढपाळ त्यांना गर्भधारण करण्यासाठी कधीच मदत करत नाही. आणि आजची शोकांतिका हीच आहे. बऱ्याच मंडळांमध्ये प्रॉब्लेम आहे. मी पुष्कळ मंडळांमध्ये जातो, ते सांगतात की मंडळी माझी गरज भागू शकत नाही. मग बऱ्याच ठिकाणामध्ये ते सांगतात की आम्हाला काम करावं लागतं. पण शास्त्रामध्ये देवानं त्याची तरतूद करून ठेवलेली की याजकानं, या मेंढपाळानं जर मेंढरांची गरज भागवली तर मेंढ सुद्धा त्याची गरज भागवणार आहे. कशी गरज भागवणार आहे? मेंढरांची गरज कोणती पहिले ते पण याजकानं समजून घ्यायला पाहिजे. याजक म्हणून जी मेंढरांची गरज त्याच्यात त्याने दिले. पहा, सुंदर आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणामध्ये आणि शिकायच्यात. वाचूया परत ते वचन 3 आणि 4 वचन. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लाविला त्या त्या देशातून त्यांचा अवशेष जमा करीन. आता देव काय करतो, हे कुठं का असे ना त्यांना एकत्र आणतो. मग आता स्तुतीची बदली इकडे झाली. कुठं बदली झाली? देव हाकून घेऊन येतो. कुठं घेऊन यायचं ते? तिला मोठा प्रश्न पडला आल्यावर, कसं काय राहायचं या शहरामध्ये. आता तिला पुण्याची सवय. 2 जण टेन्शन मध्ये आले. 2 दिवसातच वैतागले. बदली झाली तर बरं होईल. कुठून बुद्धी आली? सोलापूरमध्ये आली. आणि मला त्यांनी सांगितलं, बदलीची ऑर्डर निघल्यावर तो अक्षय म्हणत होता, कुठं पण झाली पण सोलापूरला बदली होणार नाही. कारण त्याचं एक चित्र, माझं चित्र त्याच्यासमोर तयार करून ठेवलं, फार डेंजर आहे म्हणून. आहे का नाही? ते चित्र होतं त्याच्याकडं. भयानक आहे. ते हातामध्ये बंदूकच घेऊन बसलेला आहे, गोळ्याच घालणार आहे. आणि मग हे सगळे एकत्र बसून प्रार्थना वगैरे करत होते. आणि 2 दिवसांनी बदलीची ऑर्डर आली आणि त्याच्यात सोलापूर. मग त्याने डोक्याला हात लावला. जिथं जायचं नाही तिथंच देवाने मला पाठवलं. अहो, पण देव तसंच घेऊन येत नाही. हालेलुया. तो त्या कळपामध्ये आणण्याचं कारण मला तुम्हाला फलद्रूप करायचं. आमेन. लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात कल्पना आली, तुम्ही आला, तुम्ही लांबून बाहेर गावावरून कुठून तुम्ही आला, हे तुमच्या डोक्यातली कल्पना नाही. कधी कधी जे आशीर्वाद तुम्हाला द्यायचे असतात. अरे वा, तुमच्या घराशेजारी पण एक दुकान असतं आणि तरी सुद्धा बरेच लोक खरेदी करताना आहेत सोलापूरचे, पण पुण्याला शॉपिंगला जातात. नाही, ख्रिसमसच्या पिरियडमध्ये, लग्नाच्या पिरियड. मग तुमच्या देशात नाही का ते? तुमच्या शहरात नाहीत का कपडे?
पण तुम्हाला बेस्ट मिळायला पाहिजे तर तुम्ही तिकडे जाता, म्हणजे ते तिथं आहे ना. तसं बेस्ट मिळण्यासाठी देव कधी कधी या कळपामध्ये घेऊन येतो. लक्षात ठेवा, ही देवाची योजना आहे, प्लॅन आहे. एक सेवक, एक याजक प्रभू नियुक्त करत असताना त्या याजकाच्या डोक्यावर एक विशेष प्रकारचा अभिषेक असतो, आशीर्वाद असतो प्रियानो. म्हणून याजकांना पण स्वतःकडे पाहायचं असतं. याजकाचं काम काय? प्रभू माझ्यामध्ये कोणतं अनॉइंटिंग आहे, कोणता अभिषेक तू माझ्यामध्ये ठेवलेला आहे. आणि लक्षात ठेवा, अभिषेक दिलेला व्यक्ती, निवडलेले व्यक्ती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुमच्याकडे काही नसणं, ही तुमची टेस्टमनी आहे. आमच्याकडे काय होतं, तुम्ही आणि मी, सगळ्यात मोठा दशांश दोनच होते, एक पाडे सिस्टर आणि मला वाटतं त्या पूनमची सासू कांचन लोखंडे. एक दोघं तिघांचा मोठा दशांश त्या ठिकाणात असायचा. बरं, आलेला दशांश तर भाड्यामध्येच जात होता ना. त्याच्यानंतर खायचं प्यायचं कसं, मग कंपनीत कामाला जायचो. बरं, जेवढा दशांश लोक द्यायचे तेवढा पगार मला देत होतं, 500 रुपये. पण याजकानं कसं काय करायचं? बरं, 1-2 वर्षाची समस्या नाही, 15 वर्षाची समस्या, ती स्ट्रगल चालूच आहे. मग याजकानं प्रश्न करायचा, देवा हे कसं काय, कुठवर चालायचं, असं कुठपर्यंत हे स्ट्रगल करणार आहे. त्या प्रभू त्याला काय म्हणतो, विखुरले लोक एकत्र होईपर्यंत या सगळ्या गोष्टीचं तुला स्ट्रगल करा. म्हणून प्रत्येक सेवक जो आज माझं देवाचं वचन या युट्यूबच्या माध्यमातून ऐकत आहे, एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक दिवस तुमचं स्ट्रगल संपणार आहे. आणि प्रभूनं जे आशीर्वाद तुमच्यामध्ये ठेवले, हे हिरावून घेण्याची ताकद कोणामध्ये नाही. तिथंच थांबा. ज्या कळपावरती धनीपण करण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी प्रभूनं तुम्हाला नेमलेले, एक दिवशी तुमच्या बरोबर चालता चालता ते फळ द्यायला सुरुवात करतील. ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये फळ येणार आहे. कारण ही जी गोष्ट आहे, कोणी व्यक्ती तुमच्यासाठी करत नाही, देव तुमच्यासाठी करणार आहे. परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची कृपा, परमेश्वराचं आणि सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रगट होऊन देव तुम्हाला फळ देण्यासाठी प्रेरित करणार आहे. याजकाचं काम मेंढरांना चारा देणं, जसं आहे तसं वचन लोकांना सांगणं. आज वचनामध्ये भेसळ करून जर लोकांमध्ये तुम्ही सत्वयुक्त जीव आणि त्यांना अन्न न दिल्या कारणानं लोक फळ देऊ शकणार नाहीत असं म्हणतात. मी त्या परवा चर्चमध्ये गेलो, खामगावच्या चर्चमध्ये, आणि मग मला वाटतं सगळ्यांनी पाहिलं असेल डीपी वरती ज्या व्यक्तीने माझ्या अंगामध्ये शॉल टाकली होती, ती व्यक्ती, मी खास फोटो काढायला लावला त्याचा. 94 इयर्सची ती होती, 94 वर्षाची, आणि ती एवढी छान येऊन, मी अंकल चष्मा नाही का, हसायला लागले. नाही, वाचायसाठी वापरतो, फिरायसाठी नाही वापरत. दात चांगले, डोळे चांगले. ते म्हटले आमच्या चर्चमध्ये सगळ्यात ज्येष्ठ ते. मग माझ्याबरोबर आमच्याबरोबर एक अंकल होते, ते पण आमच्याबरोबर सगळीकडे यायचे. मग त्यांना विचारलं, ते म्हटले बघा ना, ही 94 वर्ष. अहो, ते म्हटले माझे वडील 104 वर्ष जगले. मी म्हटलं तुमच्याकडे सगळे जीव जास्त दिवस जगतात का काय? म्हटलं आमच्याकडे कोणी 100-90 असं कोण नाहीच. म्हटलं कसं काय ते पॉसिबल आहे? त्यास मला कळ. म्हटलं काहीतरी अशा गोष्टी तुमच्याकडे आहेत, तुमच्या खाण्यामध्ये, तुमच्या राहण्यामध्ये, की तुम्हाला ती दीर्घायुष्य देतं. तुम्ही काय खाता याच्यावरती तुमचं आयुर्मान आहे. तसं याजक मंडळीला कसा चारा देतो ना, तसं मंडळी जिवंत राहते. हे बायबल मधलं सत्य. म्हणून याजकानं सगळं प्रोटीन जमा करायचं असतं, जे मी रात्रंदिवस, मी 27 वर्ष हेच करत आलोय बरं का. 27 वर्षामध्ये माझे ना मेसेज रिपीट झाले, ना कुठल्या प्रकारचं आणि विषय रिपीट झाले. प्रत्येक ठिकाणामध्ये माझी अपेक्षा काय, लोकांमधली निराशा जावी, मेंढ ताजीतवानी व्हावी, फ्रेश व्हावी, त्यांनी फळ द्यायला प्रेरित व्हायला पाहिजे, त्यांच्यामध्ये फळ यायला पाहिजे. ते निराश असता कामा नये. जर मेंढरं निराश झाली तर याजकाला दोष आहे का, तुम्ही त्याला चारत नाही उत्तम ठिकाणामध्ये नेऊन. मेंढरांचं काम आहे निराश होऊन, मेंढरांचं काम आहे भरकटणं. जर मेंढरं भरकटली, याजक बघत बसला, तर कशा पद्धतीने देवाची योजना पूर्ण होणार आहे? मेंढरांना चारायला पाहिजे ना, त्यानं चारण्यासाठी त्यानं मेहनत घेतली पाहिजे. 24 तास त्याचं लक्ष त्या मेंढरांकडे लागलं पाहिजे ना. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग का, तर या मेंढरांच्या डोक्यावरती घोंगावणाऱ्या माशा आहेत ना, या माशा या मेंढरांची झोप उडून टाकणार आहे. ही मेंढर आहे, तो तुम्ही मेंढर आहात. मंडळी, मेंढराचं काम आहे, तिच्या डोक्यामध्ये विचारांच्या माशा घोंगावत राहणार आहे. कधी आर्थिक असतील, कधी मानसिक दृष्टिकोनातून ते खचून गेलेले असतील, कधी नोकरीची समस्या, कधी लेकरांची समस्या, कधी कुटुंबाची समस्या.
कधी कामावरची समस्या असणार आहे, आपोआप निराशा येणार आहे, नातेवाईक असणार आहेत, कधी कधी शेजारी असणार आहेत, डिप्रेशन देणारे लोक तुमच्या अवतीभोवती फिरलेले आहेत. योसेफाच्या घरामध्ये त्याच्या भावाने त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. ती अवस्था असणार आहे. कोण नेतृत्व करणार आहे, कोण त्यांना पुढे नेणार आहे? माझं काम काय नुसतं प्रार्थना करून त्यांना वाऱ्यावरती सोडून देणं का? याजक म्हणून मला नेमकं काय केलं पाहिजे? प्रत्येकाचं बारकाईनं निरीक्षण याजकाला करता आलं पाहिजे. हे मेंढरू का आज दुःखी आहे? ज्या पाळकाला हे जमत नाही ना, तो कधीच यशस्वी नेतृत्व करू शकणार नाही. लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत याजकानं प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक लेकरू, प्रत्येक व्यक्ती, मग ती वृद्ध असू, तरुण असू, तरुणी असू, प्रत्येकाचं बारकाईनं निरीक्षण त्यानं केलं पाहिजे. अजून त्याचं काम काय? जी चांगली मेंढर आहेत ना, त्यांना पुढे ठेवलं पाहिजे. का तर ती बाकीची मेंढर त्याच्या मागे जातील ना. मग येशूच्या काळामध्ये तेच घडलं. त्यानं पेत्राला फार फोर्स करून करून फ्रंट लाईनला ठेवलं, पण पेत्र सगळे शिष्य घेऊन परत एकदा मी पाहतो की मासे धरायला गेला. पण तरी येशूने त्याला सोडलं नाही. मग परिणाम काय झाला? हाच पेत्र एकदा तयार झाला तर त्या सगळ्या शिष्यांना त्याने सांगितलं सेवा अशी करायची असती. म्हणून लक्षात ठेवा, याजकानं मेंढरांमधली क्वालिटी पण ओळखता आली पाहिजे. त्याला शांतीच्या गोष्टी बोलल्या पाहिजे. याजकानं असं लिहिले, भय, त्याच्यातलं भय निघून जावं. वाचा बरं. हा, मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लाविला त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन म्हणजे ते फलद्रूप होऊन. लक्षात घ्या, तुम्ही कुठं का हकलले गेलेले असे ना. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही तर आहात, पण काही मेंढर मेंढपाड्यातनं हाकून दिलेली असती किंवा गेलेली असती, भरकटलेली असती. पण फलद्रूप होण्यासाठी त्यांना परत त्याच मेंढवाड्यात यावं लागतं. येतंय का लक्षात? रुसतात काही काही मेंढर, आणि रुसल्यावर त्यांना असं वाटतं की दुसऱ्या मेंढवाड्यात गेलं मग त्या ठिकाणात माझी निगा राखली जाईल. कुठल्याच मेंढपाड्यात तुमची निगा राखली जाणार नाही. तुमची निगा तुमच्याच मेंढवाड्यात राखली जाणार आहे. आदर्श असणारी मंडळी काय माहिती का, ती त्याच मेंढवाड्यामध्ये राहून तशाच प्रकारच्या भावनिक असणाऱ्या युद्धामध्ये स्वतः विजय मिळवते. ती मेंढर असली पाहिजे. कधी कधी मेंढरांना पण युद्ध करावं लागतं. माणूस आहे हो, सेवक पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहात. आता बऱ्याच वेळा लोक, हे बाळक हे असं ते असं तर आम्ही कसं. अहो, तो पण पाळक पण माणूसच आहे. तो पाळक म्हणजे काय, देवाने त्याचं डोळे, नाक, कान दाबून नाही पृथ्वी तलावर पाठवलं की नाही तू काय करायचं नाही, श्वास घ्यायचा नाही, मी सांगितलं तर घे आणि मी सांगितलं तर श्वास घे, मी सांगितलं तर बोल. असं होत नाही. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. गणनाचं पुस्तक 12 अध्याय 1 पासून 8 पर्यंतची वचनं. फार बऱ्याच गोष्टी मला सांगायच्यात, किती सांगून होईल माहित नाही. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे का? आमच्याशी पण नाही का बोलला? एक चूक या मोशेची की ती चूक काय, त्यानं कुशी स्त्री बायको करून घेतली. आता बायको करून घेतल्याबरोबर बाहेरचे सोडले, पण पहिले कोण बोलले? घरातलेच. आता प्रश्न तोच आहे, इकडं यानं केलेली गोष्ट चुकीचीच आहे आणि शास्त्रामध्ये ती गोष्ट नमूद करून ठेवली. मोशेनं एका कुशी स्त्रीशी लग्न केलं. शास्त्रामध्ये नोंद करून ठेवली. का नोंद करून ठेवली? बऱ्याच गोष्टी पवित्र शास्त्रातल्या गाळल्यात. ही गोष्ट का नोंद करून ठेवली? असं काय देवाला सांगायचं होतं? मोशेला लिहिताना म्हटलं सगळ्या घटना लिही, तुझ्या जीवनातली पण ही घटना तुला लिहून ठेवायची. का तर आदर्श मंडळी बनवताना या आदर्श मंडळीला तिनं आदर्श कसं राहावं, त्यांच्यामध्ये कोणत्या चुका येऊ नये. एक याजक म्हणून वावरत असताना त्या याजकाकडं मंडळीने कसं पाहावं, मंडळीनं काय अपेक्षा करावी. इथं याजक चुकला, मोशे चुकल्याबरोबर इथं काय झालं माहिती का, ती मिरियम आणि अहरोन काय म्हणतात, आता काय देव तुझ्याशीच बोलतो का? अहो, त्याच्याशीच बोलणार ना.
40 वर्ष काय रानामध्ये मिर्यम आणि आरोन नाही मेंढरं चारत गेले. राजवाड्यातलं वैभव नाकारलं आणि असं लिहिलं, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं त्यानं पत्करलं. त्याच्याकडचा निर्णय, त्याच्याकडचा त्याग, त्याच्याकडचं समर्पण काय देव पाहत नाही का? फक्त म्हणून मी हे तुम्हाला का सांगतो का, याजक हा सुद्धा एक मनुष्यच आहे. याजक पण चुकणार आहे. कधी कधी मंडळी याजक चुकल्याबरोबर, याजकानं चुकू नये, देवाची अपेक्षा, याजक हा लोकांसमोर आदर्श, त्यानं चुकूच नाही. कारण तुम्ही चुकला तर बाकीचे लोक चुकणार आहे, पण मंडळीला पण आम्हाला बोध करणं गरजेचं आहे. माझ्याकडे दोन्ही भाग लोकांना, आज पास्टर डे विषयी सांगत असताना, पास्टरकडे तुम्ही पाहताना तुम्ही काय देव म्हणून त्याच्याकडे पाहू नका. फक्त देव चुकत नाही, लक्षात ठेवा. देव परिपूर्ण आहे, देव परिपूर्ण आहे. म्हणून आमचं जीवन याजकाकडे बघून पण कधी जगायचं नसतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इकडं मोशेनं कुशी स्त्रीशी लग्न केल्याबरोबर इकडं मिर्यम आणि अहरोन त्याच्या विरोधामध्ये उठले. याजकाच्या विरोधामध्ये, नेतृत्वाच्या विरोधामध्ये, सेवकाच्या विरोधामध्ये त्याचं मन गेलं आणि त्यांनी बंड केलं आणि मोशेशी बोलू लागले. आता लक्षात ठेवा, इथं याची जरी चूक असली तर देवाचं मत काय? वाचा वर खाली, देवाचं मत काय आहे? त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? आमच्याशी नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. परमेश्वराने ते ऐकलं. मोशे हा पुरुष तर कोण ऐकलं हो? परमेश्वराने. कोण ऐकलं? परमेश्वराने. काय ऐकलं? ते म्हणाले, म्हणजे याजकाच्या विरोधामध्ये, सेवकाच्या विरोधामध्ये बोललेलं कुणी ऐकलं? परमेश्वराने. कोण ऐकतं? परमेश्वर. तुम्ही एकमेकाशी बोलता ते नाही ऐकत, कोण ऐकतं? परमेश्वर. अहो हे पण लोकांना माहित नाही अजून. याजक चुकला, मोशे चुकला, सेवक चुकला, पण सेवक चुकताना न्याय करणं देवाचं काम आहे. ऐका बरं का, मी जे सांगणार आहे ना, आज पुष्कळ मंडळांचे, याजकांचे, सगळ्यांचेच डोळे उघडणार आहेत. काय घडलं माहिती का? सेवक चुकला, याजक चुकला, पण याजक चुकल्यावर याजकाचा न्याय करण्याचा अधिकार मंडळीला नाही, तो अधिकार देवाला आहे. याजक चुकतो, जगातले प्रत्येक याजक चुकणार, कारण ते माणसं आहेत. ते देवाच्या जवळ राहतील, देवाची सेवा करतील. अहो जिथं येशू ख्रिस्ताला सुद्धा सैतानानं त्या डावपेचामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, याजकाला नाही करणार का? शमशोनाला सांगितलं तू नाझीर आहे, आपल्या डोक्याच्या बटा कापू नकोस. शमशोनानं फार प्रयत्न केला, पण दलीलने त्याच्या बटा कापल्या नाही का? चुकणार नाही का? दाविदाला देवानं सांगितलं, तुझ्यातनं दाविदाच्या ईशाच्या दुमाऱ्याला अंकुरा फुटेल, बुंदाऱ्याला अंकुर फुटेल आणि त्याच्यातनं मी एक मोठा राजा निर्माण करेल. परंतु दावीद चुकला नाही का? सेवक लोक चुकणार आहेत, पण सेवक लोक चुकल्यानंतर तुम्हाला सेवकाच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार नाही. आदर्श मंडळी संबंधाने सांगत आहे, ज्या मंडळ्या आदर्श आहेत. आणि ज्या दिवशी सेवकाविरुद्ध, याजकाविरुद्ध, पाळकाविरुद्ध एखादी व्यक्ती चर्चा करते, इकडं मिर्यम आणि अहरोन त्याच्याच कुटुंबातले लोक या मोशेविषयी बंड करत आहे आणि त्याच्याविषयी बोलत आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव त्याच्या सेवकाला पृथ्वी तलावरती निवडून पाठवतो, कोणता पण सेवक असू द्या. त्या सेवकाला निवडून पाठवत असताना देव त्याची योजना आणि प्लॅन घेऊन पाठवत असतो. त्याची योजना, त्याचा प्लॅन. आता मी आलो तर देवाची योजना, काय योजना होती? सोलापूरमध्ये एक अशा प्रकारचं चर्च व्हावं की जे चर्च जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वचन पोहोचवणार असं, ही देवाची योजना होती. याचा अर्थ इथं असणारा व्यक्ती 100% परफेक्ट असं तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. जसं देवाच्या बाबतीमध्ये, मोशेच्या बाबतीमध्ये हा 30 लाख लोकांचं नेतृत्व करणार आहे. 30 लाख लोकांचं एवढं मोठं व्हिजन, एवढं मोठं स्वप्न त्याच्याकडं. हा मिस्रामधनं इस्रायल लोकांना बाहेर काढणार आहे, एवढं मोठं व्हिजन त्याच्याकडे. पण त्याने कुशी बायको केली. आता अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला मोशेच्या चुकांपेक्षा त्याचं व्हिजन महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? त्यानं इस्रायल लोकांची सुटका करावी हे महत्वाचं आहे. तुमच्या दृष्टिकोनातनं काय? मंडळीच्या दृष्टिकोनातनं काय? तुमच्याकडे फक्त तुम्ही परफेक्शन पाहता, पूर्णत्व पाहता.
बरं, तुम्हाला तो देव दाखवण्याचं काम करतो, तर तुम्हाला देवालाच पाहिलं पाहिजे ना. आता याचा न्याय देव करणार आहे. देवानं त्याचा न्याय केला, सोडलं नाही देवाने त्याला. त्यानं कुशी बायको केली म्हणून मोशेला सोडलं का? मोशेला देवानं लांबून कनान दाखवला. तो काय म्हटलं माहिती का? या लोकांना जाऊ दे, तू कनानाच्या बाहेर थांबून आतमध्ये बघ. म्हणून जजमेंट फक्त देवच करणार आहे. जजमेंट देव करणार आहे. देवाला जजमेंट करू द्या. कोणत्याही सेवकाच्या विरोधामध्ये, कोणत्या याजकाच्या विरोधात तुम्ही का बोलू शकत नाही? कारण बायबल सांगतं की तो याजक सुद्धा सामान्य मनुष्य आहे. समजा मला एक तरी व्यक्ती पवित्र शास्त्रातनं दाखवा, एक तरी याजक दाखवा, एक तरी सेवक दाखवा. तुम्ही उभं राहून सांगा याच्यामध्ये कुठलाच दोष नव्हता. दाखवा तुम्ही मला. मी तुमच्यासोबत चॅलेंज उभं करतो की तुम्ही दाखवा. कोणता तरी सेवक. एलिया घाबरला, दावीद व्यभिचार केला, मोशे कुशी स्त्रीचे लग्न केलं, पेत्र येशूला शिव्या त्यानं दिलेल्या, योहान रागवला, थोमा येशूवरती अविश्वास दाखवतो, यशया म्हणतो हाय हाय, सगळ्याला हाय हाय. अब्राम पण घाबरला, त्याने त्या सारे संबंधाने सांगितलं ती माझी बहीण आहे. कोण आहे? सगळ्यांमध्ये चुका 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 चुका. मग देवाची आता लक्षात, माणूस चुकणार आहे, देव परफेक्ट आहे, पण चुकणाऱ्या माणसाकडनं देव. मी आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. याचा अर्थ मी याजक लोकांच्या चुकीचं समर्थन करत नाही, मी मंडळीला तयार करत आहे. मंडळीला तयार करताना तुमच्या डोक्यामध्ये हे असलं पाहिजे, देवाचा प्लॅन काय. हा सैतानाचा प्लॅन सैतान तिथं वापरणार. कोणासाठी वापरणार? या व्यक्तीला चुकावं त्यानं आणि त्याने माघारी जावं. आता हे लोक बोललेले बरोबर होतं की हो, मोशेच्या बाबतीमध्ये हे लोक बोललेलं बरोबर आहे, पण देव काय पाहतो त्याच्या पुढे आम्ही वाचणार. देव काय पाहतो? ह्यांनी पाहिलं कुशी स्त्री, पण देवानं काय पाहिलं वाचा. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा. आता परत ते वचन वाचा. त्यांनी कुशी स्त्रीशी लग्न केलं. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे का? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकलं परमेश्वरानं. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. मोशे अहरोन व मिर्याम यांना परमेश्वर अचानक म्हणाला तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूच्या दारापाशी उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम यांना बोलावलं. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्ट असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्यांच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. यांनी काय पाहिलं? कुशी स्त्री बायको केलेली पाहिलं. देवानं काय पाहिलं? हा नम्र आहे, घराण्यामध्ये विश्वासू आहे. आता देवानं पण याच्यातले दोष बघायला पाहिजे ना. मग देव त्याच्यातले दोष का बघत नाही? देव त्याचं काम करत असतो, काम करून घेत असतो ना एका व्यक्तीबरोबर, तर त्याचा विश्वासू पण पाहत असतो आणि देवाला हे माहिती आहे. आता एक गोष्ट मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळे चुकले, मंडळी चुकली, तर तुम्ही येऊन कन्फेशन देता ना देवाकडे. समजा एखादा तरुण चुकला, एखादी तरुणी चुकली, एखादी व्यक्ती चुकली, ती येऊन देवाकडे म्हणते देवा माझं चुकलं, मला क्षमा कर. मग तुमच्यामध्ये विश्वास येतो की नाही देवाने मला? येतं का नाही? अरे येतं का नाही? मग देव तुम्हाला क्षमा करेल, सेवकाला क्षमा नाही करणार? हे कुठलं लॉजिक आहे? एक आदर्श मंडळी संबंधाने मी सांगत आहे, एक स्टँडर्ड चर्च संबंधाने मी सांगत आहे. असं जर झालं ना तर देव मग त्यांनाही क्षमा करणार नाही, याजकालाही क्षमा करणार नाही. आता लक्षात ठेवा, याजक सेवा करताना, सेवक सेवा करताना देव सेवकामध्ये असणारं समर्पण, काय समर्पण आहे? त्याच्या इतका विश्वासू कोणी नाही.
म्हणजे तो देवाबरोबर चालताना ना परिवाराचा विचार करत, मोशेनं आपल्या परिवाराचा, आपल्या घराचा, आपल्या एज्युकेशनचा, आपल्या राहणीमानाचा, कोणत्याच गोष्टीचा विचार त्यानं केला नाही. लक्षात ठेवा, सेवक बनणं एवढं सोपं नसतं. सेवक बनणं खरंच एवढं सोपं नसतं. ज्या गोष्टी सेवकाला सहन कराव्या लागतात ना, तुम्हाला माहिती का, या पेशामध्ये मी ना, त्यामुळं मला सेवक नेमकं काय असतं फार बारकाईनं पाहावं लागतं. अहो, मला बोलताना पण विचार करावा लागतो, कोणाशी बोलावं, कसं बोलावं. माझ्या बोलण्यानं कोणावरती बॅड इम्प्रेशन पडणार नाही का. तुम्ही रस्त्यावरती थांबून तुम्हाला आवडती वस्तू ती खाऊ शकता, पण आम्हाला ते पण करता येत नाही. रस्त्यावरती आम्ही थांबून ते खाल्लं तरी लोकांचे विचार बदलले जातात. आम्हाला ड्रेस सेन्सचा सुद्धा विचार करावा लागतो. हे लोकांना चालेल का. तुम्ही फाटके तुटके कपडे घालून उभं राहू शकता, आम्हाला विचार करताना प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करावा लागतो. कोणाच्या मनामध्ये काय चाललंय. जसं येशू ख्रिस्त, तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा विहिरीवरती गेल्यावर त्या शिष्यांना त्यांनी पाठवून दिलं, कारण त्याला माहितीये ज्यास या व्यभिचारी स्त्रीशी मी बोलेल ना, यांचा ग्रह माझ्या बाबतीत काहीतरी होणार आहे. ते येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये सुद्धा घडलं. अजून तुम्हाला सांगू का, एक पुस्तक लिहिलं गेलं, त्या पुस्तकामध्ये एवढं सगळं माहिती असून सुद्धा त्या मरियेनं आलाबस्त्र कुपी येशूच्या चरणावरती ओतली ना, त्या पुस्तकामध्ये असं विधान केलं की ती मरिया येशूची गर्लफ्रेंड होती आणि तिच्यापासून येशू ख्रिस्ताला अनेक मुलं झाली आणि ती मुलं काश्मीरमध्ये आहेत. म्हणजे सेवकाच्या बाबतीमध्ये लोकांना एवढे विचार करत असताना त्याला कसं जगावं लागत असेल. मग देव त्या गोष्टीचा विचार करणार नाही का. ते मला माहित नाही, माझा सेवक तिथं वावरत आहे, सेवा करताना किती रिस्ट्रिक्शन आहे त्याच्याकडे, किती मर्यादा आहे. त्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं नियोजन करायचं. तुम्ही मंडळी या नात्यानं आम्ही आमच्या जागेवर जो विचार करतो तो विचार देवाचा कधीच नसतो. तेव्हा पाहिलं 40 वर्ष माझ्याच लोकांसाठी हा रानामध्ये गेला आणि मेंढर त्याने चालली. काय देव पाहत नाही का. 40 वर्ष मेंढर चालली. एज्युकेटेड व्यक्ती, एवढा प्रगल्भ व्यक्ती, राजवाड्यामध्ये राहणारा व्यक्ती, पण त्यानं सगळं सोडलं. राजवाडा सोडला आणि मेंढर चालली. का तर माझा हेतू, माझा उद्देश पूर्ण व्हावा. म्हणून मंडळी या नात्यानं प्रत्येक मंडळीचं काम काय, याजकाच्या शब्दाकडे लक्ष द्या. याजकाच्या जीवनाकडे पाहू नका. कोणत्याच याजकाच्या जीवनाकडे पाहू नका. याजकाचं जीवन तपासण्याचं काम देव करेल. याजकाच्या जीवनाचं तपासणी फक्त देवच करणार आहे. तुमचं काम काय. अजून एक गोष्ट वाचा. त्या ठिकाणामध्ये आम्ही एक गोष्ट बोलत असताना गणनाच्या पुस्तकामध्ये पुन्हा त्या वचनाकडे जाऊया. पहिला अध्याय 1 ते 8 वचनं, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. मग आपण पुढे जाणार आहोत. गणना 12 1 ते 8. मोशेने कुशी लोकातली स्त्री एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय, पुढे आमच्याशी पण नाही का बोलला. परमेश्वराने ते ऐकले. त्याच्या पुढे वाचा, आपण जे वाचलं होतं ना तिथं. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो. गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. सेवक काय करतो. तो दिवस रात्र देवाच्या जवळ असतो. आज बरेच लोक मला विचारतात, तुम्ही कसं काय देवाविषयी एवढं चांगलं सांगू शकता. मी देवाला डिफेंड करत असतो नेहमी. कोणी व्यक्ती देवावरती दोषारोप करू लागलो तर मी सांगतो की नाही, देव तसा नाही. मग मला पण का तुमच्यासारखे नकारात्मक विचार येत नाही. मी का देवाला दोष देत नाही. देवानं माझी ही प्रार्थना ऐकली नाही, देवानं हे माझं आणि मागणं मागितलं नाही, देव असाच आहे, देव पक्षपाती आहे, देव माझं ऐकतच नाही, देवाचं लक्ष माझ्याकडेच नाही. तुमच्यासारखं मी बोलू शकलो असतो, पण मी जसं सेवक म्हणून येतो ना, तसं सेवक म्हणून मी देवाचं चरित्र, देवाचा स्वभाव, देवाचे चांगले गुण पाहण्याचं काम करत असतो. ते तुम्हाला कुणाला जमणार नाही. तुम्ही तुमच्याकडे पाहता, तुमच्या प्रश्नांकडे पाहता, तुम्ही लोकांकडे पाहता, तुम्ही लोकांच्या जीवनाची तपासणी करता. पण सेवक लोकांच्या जीवनाची तपासणी करत नाही. आता अजून सेवकाला मला बोध करायचा आहे. तुम्ही लोकांचा स्वभाव आणि स्वरूप पाहण्याच्या ऐवजी देवाचं स्वरूप आणि स्वभाव पहा. जे सेवक लोकांच्याकडे जास्त लक्ष लावतात,
कधी कधी सेवकामध्ये पण तो गुणधर्म असतो. एखाद्या व्यक्तीचं कमीपण त्याच्यावरती टिंगलटवाळी बऱ्याच सेवकांमधनं घडली जाते. त्याचं व्यंग सांगणं, त्याचे दोष सांगणं, त्याच्या चुका सांगणं. आणि जर सेवकच लोकांच्या चुका सांगू लागला तर त्यांना कसं प्रभू दिसणार आहे? मेंढर चुकणार आहेत, भरकटणार आहेत. भरकटलेल्या मेंढरांना मेंढवाड्यामध्ये कसं आणायचा हा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे ना. त्याचं काम या भरकटलेल्या मेंढरांना मेंढवाड्यामध्ये आणणं. मग तो कसं आणणार आहे? त्यानं देवाचं स्वरूप पाहावं, देवाचा स्वभाव पाहावा. आणि जेव्हा सेवक देवाचं स्वरूप आणि स्वभाव पाहतो ना, हीच गोष्ट देवाला पसंत असते. देवाला काय आवडतं माहिती का? तो सेवक मग दावीद उगीच प्रार्थना करत नाही, हे परमेश्वरा तुझ्या मंदिराचा काय द्वारपाल मला बनव. परमेश्वराजो एक मी वरदान मागितलं ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. कशासाठी? अहोरात्र त्याचं मनोहर रूप पाहत राहावं. सेवकानं देवालाच पाहायचं. बऱ्याच सेवकांमध्ये सेवकांच्या कुटाळ्या चालू असतात. हा असा तो तसा. ते सेवकच नाही तो. तुम्हाला चहाच्या टपरीवरती बसून त्या चर्चा करायला सांगितलं नाही, याकोबाच्या विहिरीवरती बसून त्या स्त्रीला बदलण्याचं काम प्रभूने सांगितलेलं आहे. सेवकांनी तिथं नसतं बसायचं. आणि आज सेवकांची ती शोकांतिका आहे. बऱ्याच सेवकांमध्ये ती सगळं ते देवाला पाहण्याच्या विषयी लोकांना पाहत आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, तुम्ही कोणाचं जजमेंट करू शकत नाही. तो तुमचा अधिकारच नाहीये. कोणाचाच अधिकार नाहीये. लोकांना काय, ते काय बघितलं की डोक्याने ठरवतात असं आहे म्हणून. हे असंच आहे. मागं मला एकाने नगरवरून फोन केला होता. काय तुम्ही मला बोलवलं नाही? म्हटलं कशाला? तुम्ही लग्न केलंय माझ्या कानावर. अरे वरात घेऊन तुमच्या दारात आलो असतो म्हटलं पाळक साहेब. म्हणजे चहाच्या टपरीवर बसून कोणत्याही चर्चा होऊ शकतात. आणि ते मंडळीला माहित नाही, मलाही माहित नाही माझी बायको कोण आहे, पण त्यांना कळलं तिथे याचं लग्न झालंय म्हणून. का तर सेवक लोकांच्या प्रश्नांकडं त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. धन्य तो सेवक ज्याला देवामध्ये इंटरेस्ट आहे. देवाकडे पहा, देवाकडे पहा. तिथून तुम्हाला सामर्थ्य मिळणार. मी आपली दृष्टी पर्वताकडे. तिथून काय मिळतं? सहाय्य. जेव्हा सेवकाचं लक्ष देवाकडे लागतं तेव्हा सहाय्य मिळतं. असं नाही होत. तुम्हाला पाहिजे ना ती सगळी गोष्ट प्रभूच तिथून देणार आहे. कुठून? त्याच्याकडे लक्ष पुरवल्यावर, त्याच्याकडे लक्ष लावल्यावर. देवाला माझ्या सगळ्या गरजा माहिती, सगळ्या. कधीच मी कोणाकडे कुठल्या गरजेने जात नाही. जातानाच मोठ्या विश्वासाने जातो. असं नाही की ते देतील मग मी गाडीत डिझेल टाकेल मग हॉटेलात राहील. कधी नाही विचार करत. जातानाच विश्वास ठेवून जातो देवावरती. देवा तू पुरवणार आहे. आणि गेल्यावरती तिथे लोक म्हणतात नाही हो. परवा मी राहिलो तिथं किती सुंदर होतं. आपल्या चर्चमध्ये ते डॉक्टर होते आणि मग नाही तुम्ही त्यांचं घर बघितल्यावर एवढा एक्साइट झालो ना. तुम्हाला असं वाटलं 5 स्टार हॉटेलमध्ये, पण मी घरात होतो तिथं. एवढं सुंदर त्यांचं घर होतं. जे आपल्या चर्चमध्ये सिव्हिलमध्ये ते होत्या इथं यायच्या चर्चमध्ये ते त्यांनी एवढं सुंदर घर. ते म्हटले नाही तुम्ही आमच्या घरात राहायला पाहिजे. आणि त्यांच्या घरामधली ती व्यवस्था. ते शेवटी म्हणायला लागले अहो जाऊ नका हो, आम्हाला असं वाटतं तुम्ही इथंच राहावं. म्हटलं अहो इथं राहिलो तर तिथं कसं व्हायचं नाही का? शेवटी जिथं देवाने नेमलं तिथंच पोहोचायला पाहिजे ना. सांगण्याचं तात्पर्य देव तुम्हाला बेस्ट मधलं बेस्ट देतो. एक सामान्य सेवकानं जीवन नाही जगायचं. सामान्य जीवन लोकांसारखं बोलणं, लोकांसारखे विचार. हो आम्ही देवाचं प्रतिनिधित्व करत आहोत. देवाशी चर्चा करेल का सांगा? आम्ही देवाची मुलं आहेत ना. आता अंबानीच्या मुलांनी जर म्हटलं असेल कांजीवरम साडीची किंमत काय, मांजरपाटची किंमत काय, तर तो भंगार नाही का. अंबानीच्या मुलानं काय विचार केला पाहिजे? 25,000 रुपये लिटरचं पाणी त्याची विचार केला पाहिजे. का तर त्याचं स्टँडर्ड ते आहे. आम्ही आमच्या देवाचं स्टँडर्ड जपलं पाहिजे. सेवक लोकांनी नेहमी त्या स्टँडर्डचं बोललं पाहिजे. ती लेवल आहे त्याची. आज जर पालकांची लेवल सुधारली ना, सेवा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणार. एक सामान्य व्यक्तीसारखं बोलायचं नाही. जसं देव म्हणतो मी त्याचं आणि माझं स्वरूप तो पाहत आहे. देवाचं स्वरूप पाहायचं आहे. आणि मंडळींनी सुद्धा तुम्ही खूप चांगलं चर्च आहात. मला या मंडळीचं भूषण वाटतं, अभिमान वाटतो. का तर तुम्ही तुमच्या सेवकामध्ये तुम्ही पाहता की हा देवाचं स्वरूप पाहताय. धन्य ती मंडळी. अशा मंडळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तयार व्हायला पाहिजे की जे सेवकाला अशा स्वरूपामध्ये पाहताय की तो देवाला पाहताय आणि आम्ही त्याच्याकडे आमचं लक्ष लावत आहोत. आज मंडळ्या जर अशा तयार झाल्या तर कोणता सेवक जगामध्ये निराश होणार नाही. कोणता सेवक जगामध्ये कधी कष्टी राहणार नाही.
सेवकाला अशा प्रकारची एक आदर्श मंडळीची गरज आहे की जी मंडळी त्या ठिकाणामध्ये त्याच्या चुका, त्याचे दोष, त्याच्या कमतरता शोधण्याच्या ऐवजी जे देवानं त्याच्यामध्ये गुणधर्म दाखलेले आहेत, देव जसा त्याच्याशी बोलतो. मिर्यम आणि अहरोन त्याची भावंड आहेत, बहीण आहे, पण जर घरातनं सुद्धा त्याला त्रास सहन करावा लागतो. विचार करा, सेवकाला कुठून कुठून त्रास सहन करावा लागत असेल. हे मंडळीच्या लक्षात कधीच येत नसतं. ती मंडळी म्हणून जगत असते. मंडळीला असं वाटतं की या सेवकानं यावं, देवाचं वचन सांगावं, पण देवाच्या वचनात मंडळी रममान होण्याच्या ऐवजी ते सेवकाच्या जीवनामध्ये जास्त रमली जाते. त्याच्यामुळं सेवक पण पुढे जाऊ शकत नाही. आणि आम्ही पाहतो इथं मोशे, अजून एक गोष्ट मला फार सुंदर आवडली, देव त्याच्याशी उगाच बोलला नाही. सेवकानं पण काय करायचं माहिती का, लोक जे आहेत ना ते असेच असतात. मोशेच्या विरोधामध्ये बोलला म्हणून मोशे पण त्यांना काही उत्तर त्यांना दिलं नाही. तो म्हटला चला आपण परमेश्वराच्या मंडपामध्ये जाऊ. सेवकांनो, लोक तुम्हाला बोलतील तर तुम्ही त्यांच्याशी वाद घालण्याच्या ऐवजी त्यांना मंडपामध्येच म्हणजे देवाच्या सानिध्यातच घेऊन जा, जिथं त्यांच्या चुका त्यांना दिसणार आहेत, जिथं देव त्यांना प्रगट करणार आहे. ते काय करणार आहे, काय केलंय त्यांनी. तुम्ही स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही किती सत्य आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू, तुम्ही किती पण लोकांना सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला ना, ते टेम्पररी ऐकतील. बाहेर गेल्यावर पहिले पाडे 55. मग कशाला लोकांना समजावून सांगायचं. तुम्ही आणि देव तुमचा प्रामाणिकपणा पाहतो. संपला विषय. देव तुमचा प्रामाणिकपणा पाहतो. देवाला माहिती आहे तुम्ही काय आहे. लोकांचं मत बदलतं, देवाचं कधीच बदलत नाही. आता कुशी स्त्री केले म्हणून देवाचं मत बदललं पाहिजे, देवाचं मत नाही बदललं. तो म्हटला तसंच आहे. त्याला माहिती मोशे आहे, चुकल तो, पण सेवा तर सोडणार नाही ना. मोशेने सेवा सोडली का नाही सोडली. ते लोक खाली त्या मूर्तीला दंडवत घालत आहे, लोक नाचत आहेत. माझ्यासारखं सेवक असतात तर म्हटलं असतं जाऊ द्या सोलापूर मातीत, किती पण सांगा हे दगड सुधरतच नाही, हे मी ते एज्युकेशन सोडलं, राजवाडा सोडलं, किती बोंब बोललं असतं नाही का. पुन्हा सोडलं, अमकं झालं, तमकं झालं. पण मोशे एवढ्या दगडी पाटे घेऊन पण देवाचा शब्द ऐकायला. देव म्हटलं परत ये, मी परत तुला आज्ञा देईल. परत त्या आज्ञा देण्यासाठी 40 दिवस त्यानं तिथं काढले. चेष्टा नाहीये. 40 वर्ष रानामध्ये काढले, 40 दिवस डोंगरावरती काढले. पुन्हा दगडी पाट्या फोडल्यावर पुन्हा बोलवलं, पुन्हा त्यांनी आज्ञा दिल्या. काय समर्पण आहे. खाली राहून उड्या मारणं, नाचणं, मागणी करणं सोपं आहे. डोंगरावरती देवाच्या सानिध्यात बिना अन्न पाणी, कुठल्या प्रकारचा पाण्याचा थेंब नाही, जेवण नाही, देवाच्या संगती राहून या लोकांसाठी मध्यस्थी करणं फार कठीण असतं. सेवक तुमच्यासाठी मध्यस्थ असतो, तो मध्यस्थी करत असतो. आणि त्याची मध्यस्थी, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, देवापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, त्या सेवक लोकांचं मागणी घेऊन जात असतो. इकडं आम्ही पाहतो याच्या विरोधात, मोशेच्या विरोधामध्ये कुरकुर केल्या कारणानं इकडं मिर्यम आणि अहरोन, देवाने त्यांना शासन केलं, दंड केलं. देवाचे प्रिय लोक जे युट्यूबच्या माध्यमातून, गुगल मीट, फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन ऐकत आहे, कोणत्या सेवकाविरुद्ध कधी कुरकुर करू नका आणि कुठल्या प्रकारचे अपशब्द बोलू नका. परमेश्वराने ते शब्द ऐकले आणि मिर्यमला आणि अहरोनाला त्यानं दंड दिला. मी असं वाचावर त्याच्या खाली दिले. काय केलं परमेश्वराने त्यांच्या बाबतीमध्ये. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला. तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. कोण कोडाने बर्फासारखी. आता लग्न कोणी केलं. मोशे. आणि कोड कुणाला आलं. मिर्याम. बघा आता देवाचा खेळ. चुकलं कोण. शासन कुणाला मिळालं. मग देवाने मिर्यमला का शासन दिलं, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मिर्यम देवाची सेवा करत नव्हती, मोशे देवाची सेवा करत होता. देवाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचं काय. सेवा. काय महत्वाचं आहे. सेवा. आता समजत नाही, पास्टरला काही कळत नाही. आपले पास्टर तुम्ही म्हणत नाही, एखाद्याच्या डोक्यात आलं काय नाही त्यांना डोकं, मीच जास्त हुशार आहे. 27 वर्ष तुम्ही सेवा केली, पुन्हा तुम्ही सोडलं. घरादारची राख रंगोळी तुम्ही केली. इझी नाही आहे. मग हे सगळं देव असं लिहितो तिथं पाहतो.
तो 27 वर्ष त्यानं मला पाहिलं. तुम्हाला 27 महिने पाहिलं असेल, देवाने मला 27 वर्ष पाहिलं असेल. आणि 27 वर्षामध्ये काय काय मी गमावलं हे सगळं देवाच्या नजरेत असतं. मग असा देव नाही की बाबा तुमची एक चूक झाली आणि लगेच मला नाही याला आता ठोकूनच काढतो. अहो असं नाही. तो म्हणतो मोशे गेला तर पुढं कोण, हा प्रश्न देवाकडे आहे ना. आणि देवाचं काम त्याला करेक्ट करून वापरात आणणं. अहो तुमचं चेमलेलं भांड तुम्ही फेकत नाही, त्याला दुरुस्त करून घरामध्ये ठेवता, वापरता. देवानं तर एवढं सुंदर पात्र कसं फेकून देईल. सेवक सेवा करताना देवाची धारणा ती असते. मंडळीनं ते समजलं पाहिजे. मग बऱ्याच मंडळांमध्ये वाद. मी एका ठिकाणात गेले होते, म्हटले खूप सुंदर. ते गेल्यावर पालकांनी सांगितलं जरा मंडळीला संदेश द्या. मग घरी जेवायला बोलवते, म्हटलं पालकाला जरा समजा. अरे बाबा कुणाला सांगू, याला काय याला शारूनला विचार. फार डांबरट आहे आमचा पाळक. अर्धी मंडळी त्याच्या विरोधात आहे. तर पाळक सांगतो काय देत नाहीत. श्रीमंत आहे पण 10च्या नोट टाकतात. का प्रॉब्लेम आहे, का समस्या आहे? कारण दोघाला पण देवाचं वचन माहित नाही ना. दोघं माणसालाच पाहतात, देवाला कधी पाहणार आम्ही? मुळामध्ये जो मध्यस्थ आहे तो अपूर्ण आहे, तो परफेक्ट नाहीच आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा परफेक्ट नाहीये. फार दोष माझ्यामध्ये. तुम्हाला दोष सापडत असतील 100% ते दोष माझ्यामध्ये आहेत. जसं मोशेमध्ये दोष आहे ना, तुम्हाला पण माझ्यामध्ये दोष सापडत असतील. पण देवाच्या दृष्टिकोनातनं पहा ना. कुशी स्त्री बायको केली हा मोशेमधला दोष आहे. पण तो दोष पाहण्याचा अधिकार मिरियमला आणि अरुणला देवाने दिलाच नाही. त्याला सांगितलं होतं का मोशे काय चुकला, वर्गामध्ये मॉनिटर असतो नाही का, बडबड केलं त्याचं नाव फळ्यावर लिहायचं. मोशेला त्या मिरियमला आणि अरुणला मॉनिटर बनवलं होतं. आज बरेच लोक मॉनिटरचं काम करतील नाही का, फळ्यावर ते स्पष्ट तेलोरे चुकले, बेनेन चुकला, मॉनिटर हा सेवक चुकला. तुम्ही मॉनिटर ना, मॉनिटर नाहीये, तुम्ही मॉनिटर वर आहे. मी पात्याची नावं धुळीवरती लिहून ठेवली, तो मॉनिटर आहे. तो दंड देणार. बरं तो दंड देताना अजून एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो. व्यभिचारी स्त्रीला, शमरुडी स्त्रीला, व्यभिचारी स्त्रीला सकाळी पकडून आणलं आणि म्हणलं पहिला दगड त्यांनी महाराजांनी अजूनपर्यंत सगळे गेले. मग तिला विचारलं काय तुला कोणी दंड दिला नाही का? ते म्हटले नाही. जा मी पण तुला क्षमा करतो, इथून पुढे पाप. मॉनिटरच तुमचं नाव फळ्यावर लिहायला तयार नाही तर तुम्ही कशाला लिहित बसताना? मुळामध्ये तो क्षमा करायला तयार आहे. तुमचं काय अधिकार आहे? आदर्श मंडळी कोणती? ती विजन प्रमाणे चालती. मग सेवकाच्या विरोधामध्ये असणारा आता पाळ पास्टर रे ना, मग आई बापाविषयी चांगलं बोलल्यावर लई खुश होतात. मदर डे, मग ऐका आईशी कसं वागायचं, ऐका बापाशी कसं वागायचं, आता ऐका पाळकाशी कसं वागायचं. किती आनंद होतो नाही का फादर डेला. असं आम्ही रडलो. आज बापाचा संदेश ऐकलो, रडलो. बरेच भेटून मला सांगतो काय तुमचा संदेश बापावरती होता. आता या बापावरचा ऐका की जरा. एक आदर्श चर्च, एक आदर्श मंडळी, एक आदर्श पाळक. आता आदर्श पाळकानं सगळ्यांना देवाकडे घेऊन जायचं. त्यानं मानवाच्या रूपानं जजमेंट करायचं नाही. त्यांना लोकांचा स्वभाव आहे तो बोलू द्या. मोशे मला इतकं आवडलं ना, मोशे त्या मिरियम आरोनाला काहीच बोलला नाही. माझ्यासारखं असतं तर म्हटलं असतं पटत नाही ना मिस्रात जा मिस्रामध्ये तुझं काय काम आहे. आणि मी तर म्हटलं असतं तुमच्या दोघांमुळे काही फरक नाही. 5,99,998 लोक माझ्या बरोबर आहे. काय येशू ख्रिस्त सांगतो 99 मेंढर सुरक्षित असल्यावर हरवलेले एक मेंढरासाठी जाणारा तो खरा मेंढपाळ आहे. हे असे बोलणारे लोक आहेत, त्यांना बोलू द्या. तुम्ही पण कोणाला अडवू नका. अजून तुम्हाला सांगतो ज्यांना बोलायचे त्यांना बोलू द्या. पण आदर्श मंडळी काय करते माहिती का? आता आदर्श मंडळीचा अजून एक गुणधर्म तुम्हाला फार सुंदर आहे. मला इतकं आवडलं ना, ह्याचा अभ्यास करत असताना अचानक मला सांगितलं की पोरांनी सांगितलं की
ते म्हटले वाढदिवस काय, वाढदिवस बिडदिवस करायचं नाही म्हटलं. मग म्हटलं दुसरं काय कारण आहे, पोरं वाढदिवसाचे पैसे मला देतात, त्या बड्डेचं त्याने कपडे घेत नाही, केक घेत नाही. आपल्या तुमची इच्छा होती आज जेवण घालायचं, तुमचा वाढदिवस आहे, असं करायचं नाही म्हटलं. चर्च बांधल्यावर तुम्हाला काय फटाकडे वाजवायचे वाजवा, आता नको. मग ते पण हुशार आहे, आपले लोक इतके हुशार आहेत ना. मग नाही आज पास्टर डे आहे, अरे वा, तुमचा बर्थडे म्हणून नाही कपडे घेत, पास्टर डे म्हणून घेतो, घ्या, तुम्हाला पण हौस आहे तर घ्या. तुझ्या आदर्श पाळक, आदर्श मंडळी कशी मंडळी असावी, या मंडळी संबंधानं दोन व्यक्तित्व त्या ठिकाणामध्ये आम्हाला दिसतात. इकडं देव त्याची योजना सेवकामध्ये समजावून सांगतो, लोक त्याच्यातला दोष दाखवत आहे. पण अजून सुद्धा काही लोक या ठिकाणामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 9व्या अध्यायाच्या 18 पासून काही वचनामध्ये आपण जाऊया. उत्पत्तीचं पुस्तक 9वा अध्याय 18. नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले, त्यांची नावे शेम, हाम व याफेत. शेम, हाम व याफेत अशी होती. हाम हा कनानाचा बाप. हाम हा कनानाचा बाप. हे नोहाचे 3 मुलगे. नोहाचे 3 मुलगे. यांच्यापासून पृथ्वीवर लोकविस्तार झाला. नोहा शेतकी करू लागला. त्याने द्राक्षाचा मळा लावला. तो द्राक्षरस पिऊन गुंगला. आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यास हे कळवले. कुणी कळवलं? कनानाने. वाचा. कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यास हे कळवलं. तेव्हा शेम व याफेत यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवलं व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केलं ते नोहाला समजलं. तो म्हणाला कनान शापित होईल. तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल. इकडं आम्ही पाहतो हामानं काय केलं, त्याचा बाप नोहा दारू पिऊन नग्न झाल्याबरोबर त्यानं सगळ्याला आपल्या बाप नग्न आहे, दारू पिऊन पडला सांगितलं. इकडे या 2 भावांना पण कळलं. त्यांनी काय केलं, बापाची नग्नता पाहू नये म्हणून पाठ केली आणि गपचूप जाऊन पाठमोरे होऊनच त्याच्यावरती वस्त्र टाकले. 2 क्वालिटीचे लोक आहेत. आदर्श मंडळी संबंधाने सांगत आहे. एक मंडळी आपल्या याजकाची आत्मिक बाप आहे. नोहा आत्मिक बाप. नोहा म्हणजे आत्मिक बाप. आत्मिक बापाची नग्नता सगळीकडे बोंबलत फिरतील. आणि दुसरी आदर्श मंडळी काय करते, आपल्या बापाची नग्नता झाकून त्याच्यासाठी म्हणतात देवा या नग्न अवस्थेतनं त्याला शुद्धीवरती आण. निश्चितच नोहा शुद्धीवरती येईल. आता वास्तविक पाहता नोहानं नग्न व्हायला नको, मी पुन्हा तुम्हाला ते सांगतो. तो दारू पिऊन नग्न झाला, पण शुद्धीवर आल्यावर त्यांनी शाप दिला. आणि त्या शापाचा परिणाम तो म्हटला कनान शापित होईल. कनान का शापित? जे कनानी लोकांसंबंधाने व्यवहार करू नये. तो म्हटला कनान जिंकायलाच पाठवलं ना शेवटी इस्रायल लोकांना. कनान तुम्ही ताब्यात घ्या, कनातले दुधामदाचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला पाहिजे. मग या कनानाला आता वास्तविक पाहता कनान हा यहुदीच आहे, इस्रायलच आहे, तो विश्वासणाराचा आहे, देवाचाच व्यक्ती आहे. तो नोहाचाच मुलगा आहे. तो कनान कोण आहे? हामचा बाप आहे. कनानाचा बाप हाम. कनानाचा बाप हाम. म्हणजे आता तुम्ही पाहता हामाचा मुलगा कनान. शाप कोणाकडे आला? कनानाकडे आला. म्हणजे हामाने केलेली चूक. कोणती चूक? आपल्या बापाची नग्नता सगळीकडे सांगत बसले. ज्या मंडळीतले लोक, ज्या मंडळीमधले असणारे सभासद पाळकाच्या चुकीचा दौंडी सगळीकडे पसरवतात ना, ती मंडळी शापित आहे. हात कुठं तुम्ही?
काय चर्च म्हणजे तुम्ही आला तिथं देवाची आराधना केली, गेलं आणि तुम्ही बघत बसला, हा चुकतो का, पाळत चुकतो का, अमकं चुकतो का, कशी मंडळी आशीर्वादित होईल? तो म्हटला तू गुलाम म्हणून राहणार आहे शेवटपर्यंत. आणि आज मंडळ्या गुलामीमध्ये असण्याचं कारण हेच आहे. मंडळ्या प्रॉब्लेममध्ये, समस्येमध्ये आहेत, वाद आहेत, मंडळांमध्ये भांडणं आहेत, आपापसामध्ये त्यांची युद्ध चालू आहेत. का? काय एक पण पाळक त्या मंडळीवर चांगला येऊ शकत नाही, अशी कशी मंडळी असू शकते? प्रॉब्लेम पाळकामध्ये नाही, प्रॉब्लेम मंडळीमध्ये. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पाळक हा मनुष्यच आहे, चुका असणारच आहे त्याच्यामध्ये. आता तुमच्यासाठी काय येशूला आणायचं का? बरं, येशूला आणून पण तुम्ही त्याला सुळावरच दिलं की तुम्हाला कुठं त्याच्यात? येशूला सुद्धा म्हटले हा बलजबूल. बरं, हे म्हणणारे कोण होते? याजकच होते. मग येशूला सुद्धा लोकांनी दोष दिला, येशूमध्ये पण त्यांना परफेक्शन सापडलं नाही. आता कोणता परफेक्ट व्यक्ती तुम्हाला जगामध्ये आणायचा आहे? कोणता पाळक आणायचा तुमच्यासाठी की ज्याच्यामध्ये तुम्हाला चुका सापडणार नाही? बरं, समजा चूक सापडली तर तुमच्याकडे प्रार्थनेचं शस्त्र नाही का? तुम्ही नाही प्रार्थना करू शकत का? बंदीशाळेमध्ये असणाऱ्या पेत्रासाठी मंडळीने एकाग्रतेने प्रार्थना केली आणि पेत्राची बंधनं तुटली. मग आज सेवक जर बंधनामध्ये आहे कुठल्या तरी, मग त्याची बंधनं तोडणारी मंडळी कुठे आहे? हे सोपं आहे की तुम्ही जाऊन त्या सेवकाविषयी आणि लोकांना सांगू शकता, तुम्ही त्याच्याविषयी बोलू शकता, त्याची नग्नता सांगू शकता. हे फार सोपं आहे. कठीण काय आहे? कठीण झाकणं आहे. हे झाकायला पाहिजे हो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, समजा सेवकाची नग्नता तुम्ही सांगत फिरला आणि सेवक समाजाच्या नजरेतनं तो उतरला, जर तो उठून परत उभा राहिला तर तो मोठी सेवा करेल. पण जर तो संपला तर सेवा कोण करेल? माझं उदाहरण घ्या. समजा एखादी चूक माझ्यातून घडली आणि मग तुम्ही सगळीकडे सांगायला सुरुवात केली. तुम्ही चांगली मंडळी, ठीक आहे, देवाच्या दृष्टिकोनातनं मला भेटलेली मंडळी आदर्श आहेत, चांगली. पण एक सेवक असेल, XYZ, त्याने आत्तापर्यंत खूप चांगली सेवा केली. मला आठवतं की लोक कोणाला पण सोडत नाही. बेनिनला सोडलं नाही हो. बेनिन संबंधाची वार्ता कानावरती आली की बेनिननी सुद्धा दुसऱ्या बाईबरोबर लग्न केलं. त्याच्या लग्नाची पत्रिका ह्याला आली का हो? याने डिक्लेअर पण करून टाकलं, त्याचं लग्न झालं, अमकं झालं, तमकं झालं. बेनिनची बायको म्हटली तो सेवक खूप चांगला आहे पण नवरा म्हणून नालायक आहे. भेटली त्याची बायको तुम्हाला? कुठं भेटली? बरं, तुम्ही राहता इथं सोलापूरमध्ये आणि तुम्हाला बातमी तिकडची. तुमचा फोन तर घेते का त्याची बायको? सांगा बरं. ते काय तुमच्या घरातलं आहे का? आता कसं काय जेवण झालं का, काय टाकली फोडणी, असल्या गप्पा तुम्ही सहज बोलू शकता. रूमर्स, अफवा या सगळ्या मंडळीसाठी घातक असतात, जे चर्चला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं, विजन उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जातं. जर समजा या बेनिनच्या वार्तेवर लोकांनी विश्वास ठेवला आणि आता बेनिन सारखा सेवक, त्याला माहिती देव काय आहे, तो पुढे चाललेला आहे. पण विचार करा, जर बेनिन थांबला असता, मला आठवतं की 93 मध्ये त्यास नुकतंच आम्ही तारणामध्ये आलो होतो, त्यास आम्हाला कळलं की बेनिन सेवेमध्ये खूप निराश झाले आणि ते म्हटले की आता मी बंद करून टाकतो सेवा. ते व्यक्तीच्या जीवनातली साक्ष सांगतो, मी स्वतः ती ऐकली होती. एकदम निराश झाले. ते म्हटले की नाही, आता मला सेवा करायची नाही, मला असं वाटतं की माझं कॉलिंग थांबलेलं आहे. त्यास देवाचा एक मोठा सेवक तिथं आला आणि त्याने त्याच्या डोक्यावर, बॉंकीने मला वाटतं त्याच्या डोक्यावर हात ठेवून भविष्यवाणी केली, देव तुला जगाचे द्वार उघडे करत आहे. 93 मध्ये. तू माघार घेऊ नको. परमेश्वर आपला हात तुझ्या डोक्यावरती ठेवत आहे आणि परमेश्वर जगातले सगळे सेवेचे द्वार तुला खुले करत आहे. आणि बघता बघता बेनिन तिथून जे उभे राहिले, तर आज एवढी मोठी सेवा त्यांनी केली. एक सेवक त्यानं जर सेवा बंद केली तर लाखोंचं तारण होणार कसं? कसं ते लोक प्रभूकडे येणार आहेत? सेवकाला संपवणं सोपं आहे, पण सेवकाला उभं करून देवाच्या राज्यासाठी वापर करणारी मंडळी खरी मंडळी आहे, एक आदर्श मंडळी. इथं तिन्ही पण मुलं नोहाचीच मुलं आहेत. तिन्ही पण नोहाचीच मुलं आहेत. मंडळीमध्ये अशाच प्रकारचे लोक असतात. एकाच मंडळीचे लोक आहेत, पण बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. तो हाम जो आहे त्याला बापाची नग्नता दिसते, नग्नता दिसती तर तो नग्नता सांगावा हा त्याचा दृष्टिकोन आहे. यांना नग्नता माहीत झाली तर झाकावं हा त्यांचा दृष्टिकोन आहे.
दृष्टिकोन तुमचा काय, काय तुमचं थिंकिंग, काय तुमच्या विचारसरणी आहे की तुम्ही नग्नता स्प्रेड करून संपवणार मिनिस्ट्री का नग्नता झाकून मिनिस्ट्री उभी करणार आहात. लक्षात ठेवा, देव जर गाढवाला वापरू शकतो ना, गाढव अशुद्ध प्राणी आहे. ऐका, गाढवाच्या शिंगरावरती बसून प्रभू येशू ख्रिस्त आला. गाढव अशुद्ध प्राणी आहे. शमशोनाच्या हातामधलं गाढवाचं जाबाड, त्याच्याद्वारे या शमशोनाने हजारो लोकांना विजय दिला. तर देव पुन्हा सांगतो, एखाद्या अशुद्ध व्यक्तीला वापरण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. जरी नोहा नग्न होता आणि तो नग्न द्राक्षरस, म्हणजे त्याची एक चूक आहे. वास्तविक पाहता देवाने त्याच्या संबंधाने म्हटलं त्याच्यासारखा नीतिमान. आता नोहा एवढा नीतिमान होता, पिला कसं काय? अख्ख्या पृथ्वी तलावर फक्त त्याचं कुटुंब वाचलं. मग तो म्हणतो नीतिमान, तेवढाच एक नोहाचं घर आहे, नीतिमान घर आहे अख्ख्या पृथ्वी तलावर तो. आणि अख्ख्या पृथ्वी तलावरचा नोहा नीतिमान दारू पिऊन पडला. मग नीतिमत्व देव नेमकं तपासतो काय? ऐका, तुमचा विचार आणि देवाच्या विचारांमध्ये फार फरक आहे. ही धार्मिकतेची तुमची जी विचारसरणी ना, तुम्ही ज्या दृष्टिकोनातून एका व्यक्तीला पाहतात, सेवकाला तुम्ही पाहता, त्या सेवकाला तुम्ही पाहत असताना या सेवकाच्या देवाच्या दृष्टिकोनातनं त्याचं जे चांगुलपण आहे तो देव पाहणार आहे. तुम्ही त्याचं काही पाहू नका. तुम्हाला तो अधिकार सुद्धा नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं काम काय? जे देवाचं वचन सांगतं ते वचन पालन करणं. देवाचं वचन समजून घ्या ना तुम्ही. देवाचं वचन समजून घ्या. देव काय सांगत आहे त्याच्या मुखातनं, देवाचा निरोप समजून घ्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? कधी कधी काही सुतार घरामध्ये येतात, तुम्हाला ते आवडत नाही, त्यांचे कपडे घाण असतात. तुम्ही हे 3-3 दिवस आंघोळ करत नाही, पण काम लय भारी करतो आणि कमी पैशात काम करत असतो. पुन्हा त्याचं बनवण्याचं पद्धत फार. मग तुम्ही काय नाही, काम चांगला करतो म्हणून बोलवतो. एखाद्या सेवकाच्या बाबतीत देवाची धारणा तीच असेल. हा नसेल, पूर्वी चांगला होता, आत्ता मधल्या काळामध्ये तो कदाचित डगमगत झाला असेल, परंतु तो काम प्रभूचं खूप चांगलं करतो. आणि तो म्हटला नाही का, मग मी तुझ्या नावानं भूतं काढली, संदेश दिला, रोगी बरे केले, तरी मी तुला. म्हणजे देव त्यांच्याकडनं काम करून घेतो का नाही? जजमेंटच्याच देव जजमेंट करेल ना, पण तुमचं जजमेंट होऊ नये. मिरियमनं जजमेंट केलं, तिचं जजमेंट. तुम्हाला जजमेंट होऊ नये म्हणून सांभाळायचं ना. ती गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे मंडळीला. तुम्हाला जजमेंट होऊ नये, तुमचा न्याय होऊ नये. बरं, दुसरी गोष्ट, तुमचा न्याय भयंकर असणार आहे. काय झालं? तिचं शरीरच कोडानं भरून गेलं. मोशेचं जजमेंट लोकांपुढं आलं नाही, पण मिरियमचं जजमेंट सगळ्यांपुढे आलं. सेवकाच्या बाबतीमध्ये, पाळकाच्या बाबतीमध्ये लोक ज्यास विचार करतात ना, त्यास लक्षात ठेवा, तुमचं जजमेंट असं होईल की तुमचं जजमेंट सगळ्यांसमोर येईल. मी भीती दाखवत नाही, मी बायबल मधलं रहस्य सांगतो. आज काही लोकांना असं वाटेल, ऐकणारे लोक ते घाबरून जातील, क्या बताया. पण ही गोष्ट मला सांगू का, हे सगळे संदेश जेव्हा टीव्हीवरून जातात ना, त्यास लोक खूप बदलतात. परवाच्या एका मीटिंगमधनं ती सभा संपल्यावरती एक वयस्कर अंकल आले, ते म्हटले की माझ्या मंडळीशी माझं पटत नव्हतं, मी त्यांच्या कुठल्याच कार्यक्रमात सहभागी होत नव्हतो, मी जवळजवळ चर्चपासून अलिप्त होतो, पण आजचं वचन ऐकलं, आता पहिलं जाऊन मी काय करणार आहे, मंडळीतल्या लोकांची समेट करणार आहे. इतके वयस्कर अंकल, पण त्यांनी वचन ऐकल्यावर बदलले. प्रभूचं काम तेच आहे. जगातल्या प्रत्येक मंडळ्या सैन्यासारख्या उभ्या राहाव्या. सैतान लोकांच्या डोळ्यामध्ये तो दाखवतो. काय दाखवत आहे? तुम्ही देवाचं विजन पाहू नका, एकमेकाशी तुम्ही लढा. मंडळीने पाळकाशी आणि पाळकानं मंडळीशी आपापसात लढून मरून जावं. त्याचं काम सोपं झालं. तुमचं झगडणं मग कुणाबरोबर आहे? मग आता मंडळी पाळकवाद राहिला कुठं? पास्टर डे मध्ये काय आहे? मंडळीने पाळकानं एकमेकांमध्ये वादच ठेवता कामा नये ना. वादच ठेवू नका, संपलं. वादाचा विषयच नाही. बरं, कशासाठी वाद घालायचे? का तुमच्या प्रॉपर्टी मी हल्ला करणार आहे, माझ्या प्रॉपर्टी तुम्ही हल्ला करणार आहे, काय आपलं असणार आहे? काहीच नाही. बरं, किती पण काय झालं तर जायचंय कुठं? मुक्काम पोस्ट स्वर्ग राज्य, तिथं पोचायचंय. तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करतो. सोपं. जिथं मला चालता येत नाही, पेत्राला म्हटलं ना, तू म्हातारा असशील, तुला चालता येणार नाही, तर दुसरा कोणतरी तुझ्या अंगावरती कपडे घाल. अहो, दुसरं अंगावरती कपडे घालणारे म्हणा ना.
सगळ्यांनी देवाचं राज्य वाढावं याच्यासाठी. आता अजून एक याजकासाठी अजून एक गोष्ट मला, गणनाचं पुस्तक 18 अध्याय 24 वचन. गणनाचं पुस्तक 18 अध्याय 24 वचन. कारण इस्रायल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करीतात, परमेश्वराला अर्पण करतात, ते लेव्यांचे वतन भाग म्हणून, ते लेव्यांचे वतन भाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत. मी त्यांना नेमून दिले आहेत. म्हणूनच मी त्यांच्याविषयी सांगितले आहे की, याजकाला काय सांगितले? मी त्यांना सांगितलं आहे की इस्रायल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही, त्याला वतन मिळावयाचं नाही. आता याजक, एक आदर्श याजक कोणता? आदर्श याजका संबंधाने मी सांगत आहे बरं का. 5 पदरी सेवामध्ये आम्ही पाहतो की सगळ्यात वेगळी सेवा याजकाची सेवा. याजकाच्या सेवेमध्ये, बाळकाच्या सेवेमध्ये देवानं एक गोष्ट अतिशय ठणकावून स्पष्टपणे सांगितली. मला माहिती की आज कदाचित हा संदेश ऐकल्यावर काही याजक लोकांचं डोकं पण फिरणार आहे. कारण का? वर्मावरती बोट दिले की प्रभूनं एक सुंदर प्रकारचं नियोजन करून ठेवलं की तू याजकाची सेवा करत असताना तुला इस्रायल लोकांबरोबर वतन भाग नाही. वतन भाग म्हणजे नेमकं शेती संबंधाने बोललं नाही. शेत, तुला शेत नसणार आहे. इस्रायल लोकांना जागा, जमीन, शेतीबाडी सगळं असेल. मग तो म्हटलं तुला वतन भाग नाही. म्हणजे काय? तुला काम करायचं नाही, तुला काम करायचंच नाही. मग याजकाला, आता याजकानं कामच करायचं नाही. ते म्हटलं ते जे मिळवतील ना त्याचं 10वा भाग तुला देतील, म्हणजे ते दशांश देतील आणि त्याच्यावर तू गुजराण करायचे. मग आता देवानं नियोजन केल्यावर याजकाला म्हटलं तू शेतीत काम करायचंच नाही. शेत, आता याजकाला जर शेत असलं तर काम करणारच ना तो. त्याला वाटेल माझं उत्पन्न वाढायला पाहिजे, तो पण मेहनत करेल. अजून देवाने इतकं सुंदर बरं परफेक्ट करून ठेवलं ना. त्यानं काय केलं? याजकाच्या शेतामध्ये, याजकाला जर शेत असतं तर याजकानं काय केलं असतं माहिती का? त्याने दुसऱ्या लोकांना म्हटलं असतं जरा माझ्या शेताला पण खुरपून द्या, म्हणजे सेवा राहिली असती बाजूला आणि खुरपणच चालू झालं असतं, नाही का? आता देव इतका हुशार, इतका चपलक आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याचं लक्ष सेवेकडे कमी आणि शेताकडे जास्त लागलं असतं. मग आता देव इतका हुशार, इतका बुद्धिमान, आणि देवानं इतकं सुंदर नियोजन करून ठेवलं की त्यानं सांगितलं तुला वतन भाग नाही, पण तू दशांशावरती आपली गुजराण करायची. याजकासाठी जर देवानं एक प्रोव्हिजन करून ठेवली, ती प्रोव्हिजन काय? मंडळीनं त्याला दशांश द्यावा आणि त्यानं काम करू नाही. मग ज्याला काम करायचं त्याने याजक पण करूच नाही, असं बायबल सांगतं, मी नाही सांगत. आणि दुसरी गोष्ट, मंडळीतल्या लोकांनी आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग हा याजकाला कुटुंब चालवण्यासाठी द्यायचा, मग तो किती का असेल. हा देवाचा नियम आहे. आदर्श मंडळी, आदर्श याजक. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर याजक काम करतो तर त्यांनी दशांशावरती अधिकार सांगायचाच नाही. मुळात तर त्यांनी कामच करायचं नाही. वतन भाग घेऊ नको म्हणजे नाही. मग ते म्हणतात पौलाच नाही का त्यानं तंबू शिवला, मग शिवा तंबू. अरे पौल प्रेषित होता. प्रेषित वेगळा आणि याजक वेगळा. याजक कोण आहे? याजक मंडळीची सेवा करतो आणि प्रेषित मंडळांची स्थापना करतो. याजकानं 24 आवर्स त्या मंडळीमध्ये असलं पाहिजे, 24 तास त्या मंडळीसाठी उपलब्ध असलं पाहिजे, सेवेमध्ये असलं पाहिजे. जसं हे माझं चर्च आहे. आता मी उठ सुटून सारखं वर्षाची, आता मला बोलवतात म्हणून मी सारखं पळतच राहिलो. आज कुठे आहे, येऊ का? चालेल. अशा जर मीटिंग घेतल्या तर वर्षाच्या 365 दिवस आपल्या मीटिंग राहतील, पण मी नाही करत ते. मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी माहिती आहे. मंडळी म्हणून तुम्हाला खायला देणं, तुम्हाला ताजंतवानं करणं, तुम्हाला रिफ्रेश करणं हे माझं काम आहे. मग त्या ठिकाणात मला किती पण लोकांनी, आता तुम्ही बघितलं तर या महिन्यामध्ये, पुढच्या 3-4 महिन्यामध्ये एवढ्या लोकांनी, एवढ्या सभा, आता लोकांना एवढं वचन पूर्वी कधी आवडत नव्हतं, एवढं वचन आवडायला लागलं की ते सारखे बोलत होते तुम्ही या, देवाचं वचन सांगा, देवाचं वचन सांगा. पण ते रविवार त्याच्यामध्ये येतो. मग आता सगळ्याच रविवारी मी बाहेर गेल्यावर माझा काय अधिकार राहणार आहे तुमच्यावरती? मला तुमची सेवा करायची, प्रभूची. आता मी देवाची सेवा करतो म्हणजे काय करायचं? काय इथं आहे का कुठं देव? काय ह्या क्रॉसची सेवा करू का मी? अहो देवाची सेवा करतो म्हणजे मी मला तुम्हाला द्यायचंय ना. माझी सेवा, आता पहा असं लिहिलंय शास्त्रामध्ये. इकडं या शमूएला संबंधानं म्हटलं, शमूएल त्या ठिकाणामध्ये निराश होऊन देवाकडे गेला आणि प्रभूला सांगायला, इस्रायल लोक राजा मागत आहे. देव काय म्हणतो माहिती का? त्याने तुला नाकारलं नाही, तरी कुणाला नाकारलं?
देवाला नाकारलं. म्हणजे सेवकाला नाकारलं तर देवाला नाकारलं जातं. दुसरीकडे येशू काय म्हणतो, मी भुकेला होतो तुम्ही मला अन्न दिलं, मी उघडा होतो त्यास तुम्ही मला वस्त्र दिलं. आणि तो काय म्हणतो, अरे आम्ही तुला कधी दिलं वस्त्र, कधी तुला अन्न दिलं. तो म्हणतो लहानातल्या लहानाला एकाला दिलं. म्हणजे आता सेवा करताना, मी सेवा करताना देव, तो म्हणतो त्यांच्यामध्ये देव आहे. तुम्ही सेवा करताना काय म्हणतो, याजकामध्ये देव आहे. म्हणजे देव काय करतो, सगळ्यांची नाते एकमेकाशी जोडतो. आदर्श चर्च ज्या मंडळीला आपल्या पाळकाची काळजी नाही, ऐका, जी मंडळी दशांश देऊ शकत नाही, ती मंडळी कृतज्ञ मंडळी आहे. आज जगामध्ये पुष्कळ मंडळांमध्ये पुष्कळ पाळकांच्या समस्या आहे. एक पाळ, मी जातो लोकांमध्ये सुवार्ता सांगायला, त्यास मला कळतं मंडळांची स्थापना करताना, मंडळांना चालवताना आज त्या ठिकाणामध्ये असणारे याजक लोकांमध्ये पण फार चुकी आहे. ते विचारतात किती पगार देणार, किती पगार देणार. मला पण पुण्यातल्या एका मोठ्या चर्चने ऑफर ठेवली होती, आम्ही तुम्हाला एवढा पगार देऊ. राहू द्या मला, मी पगारावर नाही, देवाच्या योजनेवर काम करतो. मला माहिती की देवाची योजना काय. मंडळी जर दशांश देऊ शकले नाही तर देव कसा आशीर्वाद देणार आहे. मंडळी दशांश द्यायलाच पाहिजे. आता लक्षात घ्या, एकदा तुम्ही दशांश दिला तर त्याच्यावरती तुमचा अधिकार, कुणाचा अधिकार आहे. काय वाचलं, परत वाचा ते वचन. कारण इस्रायल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करीतात, ते लेव्यांचे वतन भाग म्हणून. कोणाचे वतन भाग, लेव्यांचे. म्हणजे दशांश कोणाचा असतो, लेवीचा. म्हणजेच याजक आणि लेवी सेवा करणारे लोक आहेत, तो त्यांचा भाग आहे. तो दशांशावरती पाळकाचा अधिकार. मंडळांनी पण ते समजलं पाहिजे ना. मग मंडळांची धारणा काय, नाही त्यांना आपण पगार ठरवू. आदर्श मंडळी कुठली ती, आमच्या पाळकाला 22,000 पगार, आमच्या पाळकाला 25,000 पगार आहे. पाळक पगारावर नसतो. अहो आदर्श पाळक बना, मग तुम्हाला दशांश 1,000 रुपये असू द्या, पण तो दशांश आहे, देवानं दिलेला खास आशीर्वाद आहे. त्याच आशीर्वादामध्ये याजकानं टिकून राहिलं पाहिजे. आणि मंडळीने सुद्धा हे करत असताना ज्या दशांश देतात ना, त्यांच्या डोक्यातली धारणा काय असली पाहिजे, प्रभू जसं आम्हाला संपन्न केलं तसं याजकाला संपन्न कर. आणि याजक तो दशांश घेताना त्याची धारणा काय असते माहिती का, देवा या लोकांनी मला दिलं, यांना तो आशीर्वादित कर, यांना तो आशीर्वादित कर. ज्या मंडळीमध्ये दशांशाचं तत्वच नाही आहे, ते चर्च कसलं आहे. आणि पाळक तरी कशी सेवा करतात की जे लोकांना शिकवू शकत नाही. बरेच लोक पाळक मला सांग, आमच्या चर्चमध्ये दशांशाचं महत्व द्या. का, तुम्हाला सांगण्यात डेरी नाही, हे देवाचं वचन आहे. अहो सांगून मोकळे व्हा, त्याने देऊ नाही देऊ, देव त्यांचा न्याय करून टाकेल. शेवटी देव आहे तो. देव एकदा सांगून मोकळं व्हा ना. आता तुम्हाला सांगताना मला काय भीती वाटली का, तुम्ही माझ्या डोक्यात दगड घालणार आहे. अरे द्यायचं तर द्या, नका देऊ, पण मी सांगायचं तर काम केलं ना, मी मोकळा झालो ना. प्रभू मला विचारणार आहे, काय तू त्यांना संपन्न होण्याचा मार्ग सांगितला नाही का. विधवेच्या घरामध्ये गेला, ती भाकर मागण्याची डेअरिंग गेल्यामध्ये होती. बाई कोरभर भाकर मला घेऊन ये. तो भाकर आणायला गेला, पाणी आणायला, भाकर पण घेऊन ये, हे म्हणण्याचं डेअरिंग याजकांमध्ये पाहिजे. त्यांना असं नाही म्हणायला पाहिजे तिची कोरभर भाकर मग ती खायला आणि मरेल. काय तुम्ही मारणारे याजक आहात. असे याजक बना की त्या ठिकाणामध्ये 3.5 वर्षाचा दुष्काळ सरेल आणि लोक आशीर्वादित होतील. अजून एक गोष्ट मला सांगतो, आशीर्वादित होण्याचा मार्गच देणं आहे. हो, आशीर्वादित होण्याचा मार्गच देणं आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुम्हाला जर सगळं चांगलं पाहिजे ना, तर सेवकाला सगळं चांगलं देत जा. जे तुम्ही मला देता, तुम्हाला ही चाललंय बाहेर जा रहा है सब, त्यांना समजलं पाहिजे. सूरजला मी म्हटलं, सांगू नको बर्थडे फास्टर डे म्हणून सांग. म्हणजे अरे ह्या पोरांनी उगाच आगावपणा केला. बांधकाम कमिटीने म्हटलं सूट पण शिवून ठेवलं. व्हायलाच पाहिजे सूट शिवून, तुम्हाला द्यायलाच पाहिजे. मी पण शांत बसलो. मला माहिती आहे जेव्हा ते माझ्याकडे येईल ना, त्यास तुमच्याकडे अधिक पटीने गेला. एक भाकर घेतली आणि विधवेनं 3.5 वर्षाचं मिळवलं. हे आहे आशीर्वादित होण्याचा मार्ग. मंडळांना ते सिक्रेट कळलं पाहिजे ना, हे रहस्य कळलं पाहिजे. रहस्य सिक्रेट आहे. कोणीतरी एखादा मला ते पैसे पाठवायचे, तुम्ही मला कशाला पाठवता पैसे. नाही हो, एवढं मोलवान वचन तुमचं आमच्याकडे येतं ना, हे वचन आम्हाला कोणी देत नाही, पण तुमच्या वचनामुळेच आम्ही समृद्ध झालेत. याजकाचे ते आशीर्वाद आहेत, याजकाचे ते आशीर्वाद आहेत.
का मंडळ्या आज लेच्या पेच्या, का मंडळ्या नाशाकडे चालल्या, का दरिद्री मंडळ्यात, का मंडळामध्ये समृद्धी नाहीये, का लोकांमध्ये दारिद्र्य आहे? अहो आमचे लोक पूर्वी गरीब होते. शिलोची स्थापना, ज्या दिवशी शिलोची स्थापना झाली त्यास हा पाळक, हा जो मनोज टेलोर आहे, हा व्यक्ती बिड्याच्या पानावरती बसत होता, पण आज तो तिथं बसत नाही, त्याच्यापेक्षा भारी जागेवरती बसतो. का? कर ही मंडळी, या मंडळीला देवानं बदलून टाकलेलं आहे. पूर्वी जिथं तुम्ही राहत होता त्या ठिकाणात तुम्ही नाही, आता तुमचं राहण्याचं ठिकाण सगळ्यापेक्षा भारी आहे. याचं कारण तुम्हाला ते सिक्रेट, ते रहस्य तुम्हाला कळालेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, याजकानं पण आदर्श याजक. आदर्श याजक म्हणजे कसा? मंडळीला उलुलुलुलुलु करत बसणारा नाही. उगत त्याला रॅपर सारखं ते लहान लेकराला गुंडाळतात तसं गुंडाळून ठेवायचं. बाळ 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 बाळ, सोन्या 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 सोन्या. आता जरा सोन्याला सोनुरा हो दे. काय सांगायचं असं लेचं पेचं संदेश, ज्या संदेशानं नुसतं लोक चर्चला येते. लोक चर्चला म्हणून येऊ देऊ नका, आशीर्वादित होऊन चर्चमध्ये असू द्या. आशीर्वादित होऊन टिकून राहा मंडळीमध्ये. त्या मंडळीची अवस्था बदलली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कामच करू नका ना. कामच केलं नाही तर मग लोक पाळक काम करतात ते सांग नाही, आमचे पाळक कुणावर अवलंबून नाही. वा, मुलगी एखाद्या मुलाला देताना पहिले विचारतात काय काम करतो. आम्ही म्हणलं नाही, घर बसेच आहेत. कुठं कामाला जात नाही आमचा मुलगा, घरातच आहे. मग कसं सांभाळणार? म्हणजे तुम्हाला कळतं की त्यानं काम केलं तर मुलगी त्याला द्यायची ना. आणि आता मंडळीकडे पाळक आला, काय देता तुम्ही? नाही काय नाही देत, नुसतं झोपतो आम्ही. तुम्ही खायला घाला, तुम्ही अरे खायला घालून जाडे व्हायला लागला. आता काहीतरी करा. ह्या मंडळांमध्ये हे पेरलं पाहिजे. जो पाळक, ऐका, जो वचन तुम्ही ऐकत असाल, पाळक साहेब साहेब तरी तुम्हाला कसं म्हणावं समजना मला. सांगतच नाही तुम्ही लोकांना. तुम्ही मिळमिळीत संदेश नाही, लोक दुखावतील, ते म्हणतील नाही पाळकाला लागतं म्हणून संदेश द्याला. त्यांच्या बापाचं काय जात आहे? म्हणू द्या त्यांना काय म्हणायचं ते. बायबल हे देवाचं वचन आहे आणि देवाच्या वचनाला तुम्ही बांधिलात. तुम्ही लोकांना गरीब करून ठेवलेलं आहे. ते देत नाहीत म्हणून ते गरीब आहेत. ज्या मंडळी द्यायला लागेल ना, देव दशांशाचे सगळे आशीर्वाद त्या मंडळीमध्ये पाठवेल. मंडळी घेतलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे. मग ते पाळकामध्ये ते धैर्य, आदर्श पाळक तोच आहे. मग लोकांनी त्याला काही का बोले ना. बरं, त्याने मोशेला सोडलं नाही, येशूला सोडलं नाही, तुम्हाला सोडणार आहेत का ते? आता एवढं सगळी स्टोरी आपण ऐकली. मोशे विचारा एवढा घाबरत 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 सेवा करतो, तर गाठलंच का नाही खिंडीत? सापडला का नाही तावडीत? एका गोष्टीत तो सापडला का नाही? तुम्ही कुठं ना कुठं तरी सापडणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचं तुमच्याविषयीचं मत काय याच्यापेक्षा देवाचं माझ्याविषयीचं मत काय, हेच खरी सेवा आहे. बाकी सेवाच नाही. हा मला काय म्हणेल, ते मला काय म्हणेल. अहो इकडं सगळ्याला विचारलं ना, लिहून ठेवा माझ्याविषयी, नाव नको कुणी टाकू, असं लिहून ठेवा तुम्हाला माझ्याविषयी काय वाटतं. फक्त नाव टाकू नका. असं काय काय लिहितील ना, राग भडास सगळी काढते नाही का. कोण कोण नावच नाही टाकायचं तर प्रश्न काय येतो त्याच्यामध्ये. ते याच्यामध्ये असायचं कॉलेजमध्ये फिश पॉन्ड, फिश पॉन्ड त्याला नाव द्यायचे की त्याच्यामध्ये नाव नाही टाकायचं. त्या आम्ही कॉलेजमध्ये असताना 12वीला असताना मला एक छोटे सर होते, उंचीने कमी. एक सर 5 विषय शिकवायचे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, दुपारपर्यंत, फेस येऊपर्यंत. नंतर नंतर तर त्यांना बघून बघून उघड्या डोळ्याने मी झोपायचो. एक तोंड कुठवर बघायचो. मग त्यांनी कॉलेजची ट्रिप काढली. फिश पॉन्ड टाका म्हणले. आता पोरं एवढे वैतागलेले होते ना, सगळे फिश पॉन्ड त्याच्यावरच. अटक मटक, चवळी चटक, उंची नाही वाढत तर दरवाजाला लटक, एवढे फिश पॉन्ड त्याचे. अरे सराचं काय डेअरिंग हो, परत फिश पॉन्ड काढा म्हणणार. असं आहे. ज्या दिवशी लोकांना एकमेकाविषयी बोलायला सांगाल त्या सगळे व्यंग निघतील. पण ज्या देव तुमच्याविषयी बोलेल तर देव सगळं उत्तम, चांगलं चांगलं आणि चांगलंच बोलणार. म्हणून सेवा करताना लोक काय म्हणतात याचा विचार करून सेवा करू नका. आम्ही तर म्हणतो
सेवा जर एखादा व्यक्ती चांगला करत असेल ना, त्याचं चिन्ह एकच आहे, योहानाची सेवा त्याचा शिरच्छेद झाला, मोशीची सेवा त्याच्यावरती दोष आले. तुमच्या सेवेमध्ये सुद्धा लोक तुम्हाला ज्यास बोलतील ना, त्यास लक्षात ठेवा, तुमची सेवा एक आदर्श सेवा. लोकांनी तुमचं कौतुक करावं अशी सेवेची अपेक्षाच करू नका. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याची सेवा तुम्ही करता तो विश्वासू आहे. म्हणून सगळ्या पालकांना मी जाता जाता सांगेल, प्रभूची सेवा करा, बिनदिक्कत करा, बेधडक करा, पण अशी करा की लोक देवावरती प्रेम करतील. सर्व सेवकांना, पाळक लोकांना माझा हॅपी पास्टर्स डे. देवा तुम्हाला सगळ्याला आशीर्वादित करो. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, जसं आहे तसं आपण स्वीकारूया. आदर्श मंडळी, आदर्श पाळक, आज आमची प्रार्थना याच प्रकारे देवाला सादर करू की देवा, जगामधल्या प्रत्येक मंडळ्या त्यांनी तुझ्यावरती प्रेम करावं, तुझ्या वचनावरती प्रेम करावं. आज सर्व सेवकांची आपण आठवण करू, सर्व पाळकांची आपण आठवण करूया, जे तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थीच्या खोऱ्यामध्ये राहून रात्रंदिवस देवाकडे अश्रू गाळत आहे. जर त्यांनी मध्यस्थी केली नसती तर देवाचा आणि आमचा समेट घडलाच नसता. जर ते तुमच्याकडे आले नसते तर तुम्ही कष्टातनं, दुःखातनं, निराशेतनं, भयातनं कधी बाहेर आला नसता. परंतु आज आम्ही भयमुक्त जीवन जगत आहोत, याचं कारण देवाचे सेवक आमच्यासाठी मध्यस्थी करत आहेत. काय तुमच्या अंतःकरणात त्यांच्यासाठी प्रार्थना नाही का? एक माझं आदर्श चर्च या नात्यानं मी आज सकाळी तुम्हाला हीच प्रार्थना करेल, माझ्यासाठी मध्यस्थी करा, देवाजवळ प्रार्थना करा. नोहाच्या मुलांनी ज्या पद्धतीनं पांघरून आणून त्यांनी आपल्या बापावरती टाकलं, मंडळी या नात्याने माझी तुमच्याकडनं हीच अपेक्षा असेल. नोहासारख्या माझ्याकडे पण भरपूर चुका असणार आहे. सेवक म्हणून मी कबूल करतो, येशूशिवाय दुसरा कोणी परफेक्ट नाही. पण अपेक्षा करताना म्हणतो, नग्नता पाहण्याच्या ऐवजी नग्नता झाका. तुमच्या प्रार्थनेच्या मजबूत हातांची, शब्दांची सेवेला गरज आहे. आणि एक आदर्श मंडळी म्हणून फक्त प्रार्थनाच करा, त्याचं राज्य वाढावं. सर्वशक्तिमान देवा, आजच्या दिवशी मी विशेष प्रकारे तुला धन्यवाद देतो प्रभूजी. मी यावं म्हणून या ठिकाणात तू आणलं नाहीस, तुम्हाला पाठवलं, हा कळप तुम्हाला दिला. या कळपाला वाढवताना, चालवताना पुष्कळ चुका माझ्यातून घडल्या. माफ कर माझ्या देवा, माफ कर प्रभू. मानव म्हणून त्यांच्याकडे पाहताना पुष्कळ वेळा मी पण त्यांना दुखावलं. काही गोष्टी त्यांना माझ्यामधनं पसंत नव्हत्या, अजूनही नसतील. परंतु मी सुद्धा मानव आहे. तुटलेल्या अंतःकरणाने मी तुझ्याकडे येतो आणि प्रार्थना करतो की देवा, तुझी योजना जी आम्हाला तू समजावून सांगितली, त्या योजनेबरोबर आम्हाला घेऊन चाल. सगळे सेवक, सगळे पाळक यांच्यासाठी रदबदली करतो. फार कठीण परिस्थितीमधनं ते चाललेले आहेत. त्यांचं घर, त्यांचा परिवार, त्यांच्या रोजच्या गरजा, त्यांचा दवाखाना, लेकरांचं शिक्षण, त्यांचं आजारीपण, या सगळ्यामध्ये त्यांना अनेक वेळा खस्ता खावा लागत आहे, लोकांच्या हाताकडे पाहावं लागत आहे. आज सकाळी मी एक एक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो, देवा त्यानं सेवकाच्या बरोबर देवानं सांगितलेल्या योजनेप्रमाणे टिकून राहावं असं होऊ दे. आशीर्वादित कर त्यांना. दोष दाखवणं, चुका काढणं किती भयानक गोष्ट आहे. आज ऐकणाऱ्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो प्रभूजी, ज्याने आजपर्यंत आपल्या याजकाचा अपमान केला असेल,
आपल्या याजकाविषयी वाईट प्रचार केला असेल, त्यांना त्याचं गांभीर्य समजू दे. याजक हा देवाचा निरोपी आहे. देव त्याचं मन याजकासमोर आणि याजक आपलं मन देवासमोर व्यक्त करत असतो. अशा विचारांची देवाणघेवाण करणारे तुझे संतगण, त्यांच्यासाठी रदबदली करतो. त्यांना ताकद दे, त्यांना बल दे, शक्ती दे प्रभूजी. आणि मंडळी, मी तुझ्या स्वाधीन करत असताना मोशे आपल्या लोकांसाठी जसा पालथा पडला, मिर्याम आणि आरोनसाठी तो पालथा पडला. न जाणो कदाचित कोणी एक व्यक्ती या ठिकाणामध्ये असू शकते माझ्या देवा, जसं योब म्हणतो, न जाणो माझ्या मुलांनी जगामध्ये जात असताना कदाचित त्यांनी पाप केलं असेल. याजक म्हणून पण मी तीच प्रार्थना करतो, न जाणो. कदाचित एखादी व्यक्ती अनावधानानं चुकून काहीतरी शब्द माझ्या विरोधात सुद्धा बोललेले असतील, पण तू ते शब्द ऐकलेले आहेत. मोशे पालथा पडला तसं मी तुझ्या समोर उपडा पडतो प्रभूजी, उपडा पडतो माझ्या देवा. तुझ्या वचनाचं गांभीर्य मला ठाऊक आहे, तुझ्या आज्ञेचं गांभीर्य मला ठाऊक आहे. काही व्यवहार असतील की जे आम्ही चुकीचे केले असतील, असे सगळे व्यवहार आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत. माफ कर, माफ कर देवा, माफ कर. जसं मिर्यामला, आरोनला तू माफ केलं, तशी क्षमा आज प्रत्येकामध्ये तू पाठव. आणि सगळ्या मंडळ्या एकत्र येऊन आता देवाचं वचन पाळणाऱ्या मंडळ्या बनवते प्रभूजी. वाद संपुष्टात येऊ दे. कोणत्याच मंडळीमध्ये वादविवाद, भांडण हे तंटा असू देऊ नकोस. याजकांसाठी प्रार्थना करतो, प्रभूचं एवढं मोठं काम करायचं सोडून त्याने जगाचं काम करू नये. एक मनुष्य 2 धान्याची चाकरी करू शकत नाही. जर ते देवाची सेवा करत आहे तर त्यांना दुसऱ्या सेवेतनं बाजूला पडण्याचा एक खंबीर निर्णय घेण्यासाठी कृपा करू. आभार मानतो, एवढे वर्ष ही मंडळी माझ्या सोबत आहे, एवढी प्रेम करणारी मंडळी आहे, एवढं समजून घेणारी, गरजा पूर्ण करणारी, उत्तमातलं उत्तम देणारी मंडळी प्रभूची. या मंडळीला सगळे आशीर्वाद त्यांच्या घरामध्ये पाठव. आज सकाळी त्यांचे कुटुंब, त्यांचा परिवार, घरातले प्रत्येक व्यक्ती, त्यांचा बिझनेस, त्यांचं कामकाज, या सगळ्यांमध्ये त्यांच्या संगती तू राहा. आणि प्रभू ज्यास लोक या चर्चकडे पाहतील त्यास त्यांना जाणवू दे, ही खरी आशीर्वादित मंडळी आहे, हे एक स्टँडर्ड चर्च आहे, हे एक उत्तम चर्च आहे. त्यासाठी आज आमच्या दोघांमध्ये पण एक चांगलं बॉन्डेज निर्माण कर, कारण आम्ही दोघे मिळून तुझ्या जवळ पोचणार आहोत प्रभूजी. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुला आदर, तुला गौरव, तुला महिमा, तुला सन्मान दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.